महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यार्थी आघाडी आयोजित ऑनलाईन करिअर वाटा या व्याख्यानमालेमध्ये पालक, विद्यार्थी आणि आजचे माननीय वक्ते आणि अध्यक्ष या सर्वांचंच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा आपला व्याख्यानमालेचं 45वं पुष्प आहे आणि आजचं 45वं पुष्प हे फळ प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी यावरती आपल्याला ऐकायला भेटणार आहे. तरी मी विनंती करतो की महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच विद्यार्थी आघाडी मुंबई प्रदेशच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष माननीय प्रोफेसर भिडे सर यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देऊन कार्यक्रमाला सुरुवात करावी. माननीय प्रमोद भिडे. धन्यवाद बिरू कोळेकर सर. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मध्ये सर्व पालक वर्गांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपलं महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच तर्फे आपण करिअर वाटा ही मालिका आपण 21 जुलै पासून चालू केली होती आणि आजचं आपलं 45वं पुष्प आहे आणि 45वं पुष्प आजचं गुंफण्यासाठी आज आपल्या सोबत आपले आदरणीय वक्ते विजय गोपने सर आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री धायगुडे मॅडम आज आपल्या सोबत आहेत. तर मला सांगण्यास अभिमान वाटतो की महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मार्फत ही जी कार्यक्रम करिअर वाटाची आयोजित केलेली आहे ही करिअर वाटा महाराष्ट्रामधीलच नाही तर भारतामधील एकमेव अशी सलग 45 दिवस करिअर मधील वेगवेगळ्या संधी अक्रॉस ऑल द डोमेन्स आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या आणि प्रोफेशनल कोर्सेस मधील देखील वेगवेगळे करिअर संबंधित आपण मार्गदर्शन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या मार्फत वेगवेगळे वक्ते आणि वेगवेगळे अध्यक्ष यांच्या मार्फत आपल्याला सर्वांना याची माहिती मिळालेली आहे आणि मला सांगण्यास अजून अभिमान वाटतो की जवळपास 1,50,000 पेक्षा जास्त विद्यार्थी व पालक वर्गांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि आपली जी योजना आहे, आपली ही जी करिअर वाटा कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम आपला थोड्या अधिक प्रमाणामध्ये पाहिला जातोय. या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांमध्ये देखील पाहिला जातोय आणि परदेशामध्ये देखील स्पेन, इंग्लंड, मलेशिया, सौदी अरेबिया या परदेशामधील देखील हा कार्यक्रम आपला पाहिला जातोय. तर ही आपल्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगितली. आजचा आपला कार्यक्रम आहे करिअर इन फूड प्रोसेसिंग, फळ प्रक्रियामधील करिअरच्या वेगवेगळ्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत तज्ञ व्यक्ती आपल्या सोबत आहेत. माननीय श्री विजय आपासो गोफणे सर यांचं जर आपण बघितलं तर विजय सरांचं शिक्षण BSc ऍग्री झालेलं आहे. तदनंतर सरांनी LLB केलेली आहे. या व्यतिरिक्त सरांनी डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड देखील केलेला आहे आणि सरांचं MBA मार्केटिंग मध्ये झालेलं आहे. तर आपण जर बघितलं तर ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये सरांनी BSc करून व्यवस्थापकीय संचालक, स्टार्टअप सारख्या ऍग्रिकल्चर मध्ये सर आता वेगवेगळे योजना करत आहेत आणि यासाठी लागणारे जे काही अदर कोर्सेस जे असतात कायदेविषयक सल्ल्यासाठी LLB, डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड आणि MBA इन मार्केटिंग यासारखे कोर्सेस सरांनी केलेले आहे आणि खरंच या वेगवेगळ्या अक्रॉस डोमेनचा आज आपल्याला असं व्यक्तिगत लावलेलं आहे आणि सरांचं जर आपण बघितली सेवा तर सरांनी कृषी निविष्ठा क्षेत्रात 2 वर्ष काम केलेलं आहे. नंतर शेतमाल निर्यात यामध्ये सरांनी 2 वर्ष काम केलेलं आहे. कृषी विभाग महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प यवतमाळ इथे सरांनी 3 वर्ष जिल्हा कृषी व विपणन तज्ञ या पदावरती काम केलेलं आहे. नंतर कृषी विभाग महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विभाग प्रकल्प पुणे मुख्यालय येथे 4 वर्ष सरांनी राज्य कृषी विपणन तज्ञ म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे येथे 2 वर्ष सरांनी राज्य व्यवसाय विकास व्यवस्थापक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि सर सध्या महाएग्री FPO फेडरेशन
पुणे येथे 1 वर्षापासून व्यवस्थापकीय संचालक आहेत. आणि सर पाहतोय, आपण सर्वजण पाहतोय की सर वेगवेगळ्या शेतीविषयक संधी त्या स्टार्टअपच्या असतील, त्या करिअरच्या असतील, सर नेहमीच वेगवेगळे लाईव्ह कार्यक्रम करत असतात. आणि आपल्या समाजामध्येच नाही तर महाराष्ट्रामधील तमाम जे ज्यांना फळ प्रक्रियेबद्दल किंवा शेतीविषयी वेगवेगळ्या स्टार्टअप विषयी सर माहिती देत असतात. आणि उद्योजक कसे येतील आणि तयार होतील याबद्दल सर नेहमीच कार्यक्षम असतात. तर असे आजचे आपले वक्ते माननीय श्री विजय अप्पासो गोफणे सर यांचं मी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडीतर्फे स्वागत करतो. त्यानंतर आज आपल्या सोबत आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माननीय सौ जयश्री धायगुडे मॅडम. मॅडमचं जर आपण शिक्षण बघितलं तर BSc केमिस्ट्री मॅडमनी केलेलं आहे. त्यानंतर मॅडमनी B.Ed केलेलं आहे. आणि राज्यातील आदर्श प्रशासन अधिकाऱ्याचा पहिला पुरस्कार जयश्री धायगुडे मॅडम यांना जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नपा व मनपा शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्य आदर्श प्रशासन अधिकारी हा राज्यातून फक्त एकच पुरस्कार देण्यात आला आहे आणि तो मॅडमला मिळालेला आहे. त्याबद्दल आम्हा सर्वांना अभिमान आहे. शिक्षकांमध्ये अत्यंत प्रिय असणाऱ्या धायगुडे मॅडम यांनी टीमवर्क काय असते हे राज्यातील सर्व प्रशासन अधिकारी यांच्या समोर उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. शिक्षक हे कुटुंब मानून त्यांनी खोपोलीमध्ये केलेले काम राज्याला दिशादर्शक ठरले आहे. प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे मॅडम आपले महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच विद्यार्थी आघाडीतर्फे आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तदनंतर मी माननीय बिरकोळेकर सरांना सांगतो, विनंती करतो की आपण पुढचा कार्यक्रम सुरू करावा. खूप खूप धन्यवाद भिडे सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय विजय गोपने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या वक्तेपर भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी यांचे द्वारे महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेर अनेक विद्यार्थी असतील, त्यांना करिअर घडवण्यासाठी कोरोनाच्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या करिअरच्या वाटा त्यांना माहिती व्हाव्यात या दृष्टीनं असे सेमिनार वेबिनार ऑर्गनाईज केले जात आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. या मंचावरती मला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलंय त्याबद्दल मी त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रशासनात कार्यकुशल असलेल्या जयश्री धायगुडे मॅडम आणि सर्व टीम यांच्या मी या ठिकाणी आभारी आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जे विद्यार्थी 10वी-12वी झाल्यानंतर शिक्षणाच्या पुढच्या टप्प्याकडे जात असतात त्यावेळेस प्रत्येकाच्या पुढे प्रश्न पडलेला असतो की आता आपल्या पुढे काय करिअरच्या वाटा आहेत, किंवा शिक्षण घेतल्यानंतर देखील अनेकांच्या पुढे प्रश्नचिन्ह असतं की आपल्या पुढे नेमकं करिअर कसं करायचं, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रात आपल्या पुढे संधी आहेत. अनेक क्षेत्र सर्वांच्या समोर आहेत. प्रत्येकाला आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याची संधी आपल्याला असते. आता याच्यामध्ये आपण तसं पाहायला गेलं, जो माझा आवडता विषय आहे आणि आजच्या आपल्या या सत्राचा विषय आहे की जो अन्न प्रक्रिया क्षेत्र आहे, विशेषतः या अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये असलेल्या संधी ज्या आहेत, या संधी कोणत्या प्रकारच्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला करिअर करता येईल, याच्यामध्ये व्यवसाय करता येईल, याच्यातून अर्थार्जन करता येईल आणि शेवटी आपली आवडही जपता येईल. तर या अनुषंगानं या विषयाकडे वळत असताना थोडीशी या विषयाची पार्श्वभूमी आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर अन्न प्रक्रिया आपल्याला माहित आहे की थोडंसं आपण जर इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं तर ज्या पद्धतीनं मानवाची उत्क्रांती होत गेली, उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती त्याला लागणारं अन्न जे आहे ते बदलत गेलं. मग कच्चं जे मांस असेल ते भाजून खाणं असू द्या, किंवा त्याच्यापासून नंतर पुढे शिजवून खाणं असू द्या, किंवा वेगवेगळ्या टप्प्यावरती जे अन्नाच्या ज्या गरजा आहेत, आपल्या भूक आपली भागवण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावरती माणसानं त्याच्या गरजेनुरूप वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील, फळे असतील, भाजीपाला असतील किंवा अनेक बाबी शोधल्या. आणि तो शोध काही संपलेला नाही, कारण की अन्नाची गरज ही
माणसाला कायमच आहे. अन्न हे आयुष्यभर लागणारी बाब आहे. एक वेळेस एखादी तंत्रज्ञानाची बाब नसेल किंवा एखादी आपल्याला लक्झरियस बाब ही गरजेची नसेल, परंतु कुठल्याही जमान्यामध्ये आपल्याला अन्न हे नितांत आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं, अन्नाची गरज आपल्याला असल्या कारणानं प्रचंड मोठा वाव आहे. तसं बघायला गेलं तर प्रगतशील राष्ट्रांकडे आपण पाहिलं, अनेक डेव्हलप्ड कंट्रीज आहेत. विशेषतः फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये, अन्न प्रक्रिया सेक्टरमध्ये डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये आपण जर बघितलं, म्हणजे या ठिकाणी आपण विशेषतः नाव घेतो की अमेरिका असेल, युके असेल, जर्मनी असेल, आपल्याला माहिती आहे की छोटं न्यूझीलंड सारखी कंट्री असेल, ऑस्ट्रेलिया असेल, चांगल्या चांगल्या कंट्रीज आहेत की जिथं या सेक्टरला फार महत्व दिलं गेलं आहे. डेव्हलपमेंटच्या टप्पे जे आहेत ते अत्यंत चांगल्या टप्प्यावरती गेलेला आहे. परंतु भारताच्या दृष्टीने बघितलं तर भारतामध्ये अन्न प्रक्रिया या सेक्टरला पूर्वी जो 1-2-3% प्रक्रिया केली जायची, नंतरच्या टप्प्यामध्ये आता हळूहळू त्या याच्याकडे सर्वांचं लक्ष वाढत चाललेलं आहे. विशेषतः कृषी आणि पूरक क्षेत्रातलं जे काही उत्पादन आहेत, अन्न आहे, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. आता प्रक्रिया का केली जाते, काय केली जाते, कशी केली जाते, त्याच्यावरती आपण विस्ताराने बोलू शकतो. परंतु आता याच्यामध्ये एक मर्यादित वेळेचे बंधन लक्षात घेऊन आपल्याला काही ठराविक मुद्दे प्रकर्षाने मांडावे लागतील, समजून घ्यावे लागतील. आता अन्न हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण खात असतो. आता वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जर बघितलं गेलं की आपल्या भागामध्ये आपण जे काही ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत ते फळे, भाजीपाला मग तो ताज्या स्वरूपामधला खातात. त्याच्यानंतर आपण बघतो की काही अन्न आपण शिजवलेलं असेल, उकडलेलं असेल, तशा पद्धतीचं अन्न खात असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की जे आपल्याला प्रक्रिया केलेलं अन्न, म्हणजे ज्याच्यावरती प्राथमिक स्वरूपाची, द्वितीय स्वरूपाची, तृतीय स्वरूपाची प्रक्रिया केलेलं अन्न जे आहे ते आपण खात असतो. आता हे जे काही अन्न जे आहे, अन्न आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खावं लागतंय. ही काळाची गरज चाललेली आहे. आज आता आपल्याला अन्न खाणं हे वेगवेगळ्या फॉर्मॅट मधलं, वेगवेगळ्या चवीचं, वेगवेगळ्या प्रकारचं आपण बघितलं असेल की कितीतरी फॉर्म मध्ये आपल्याला, मग ते घरी असू द्या, हॉटेलमध्ये असू द्या, आपल्याला माहित आहे की जशी आपल्याला शॉप्स असतात वेगवेगळ्या प्रकारची, की जिथं स्वीट होम्स असतात किंवा कुठेही की जिथं फूड हे फूडचे स्टॉल्स असतील, फूडची दुकानं असतील, हॉटेल्स असतील, या अन्य इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो की फूड सेक्टर जे आहे ते सध्या वाढत चाललेलं आहे. फूड हे ग्रो होत चाललेलं आहे आणि सगळ्यांना या बाबीमध्ये एक लक्ष घेतलं पाहिजे की अन्न आपण खातोय, अन्न खाता खाता आता आपल्याला गुणवत्तापूर्ण अन्न विथ न्यूट्रिशन, म्हणजे त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशनल मूल्य देखील असले पाहिजेत. हळूहळू कोरोनाच्या काळामध्ये तर आपल्याला माहिती आहे की प्रोटीन असलेलं अन्न खायला जास्त प्रोत्साहित केलं गेलं किंवा ती आपल्या शरीराची गरज बनत चालली. आणि वेगवेगळ्या आता भविष्य काळामध्ये काही आपत्ती येत राहतील, रोग येतील, काय येतील, आणि त्याच्यासाठी अन्न हे अत्यंत चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे, गुणवत्तायुक्त असलं पाहिजे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेलं पाहिजे. आपण बघतो की अनेक डॉक्टर जे आहेत ते देखील आता पेशंटला सजेस्ट करत असतात की आपलं अन्न कशा पद्धतीचं असलं पाहिजे. मुळातच अन्न, पूर्वी शुद्ध अन्न मिळायचं, आपल्याला लागणारे जे काही खाद्यपदार्थ आहेत ते शुद्ध मिळायचे. परंतु काही कालखंडामध्ये आपल्याला दिसलं की यामध्ये केमिकल जे आहेत त्यांचा प्रचंड वापर वाढला गेला. म्हणजे रासायनिक खतांचा वापर असेल, फवारण्या असतील, पेस्टिसाइड्स असतील, अन्य बाबी, ज्याच्यामुळे काय झालं की आपलं अन्न हे दूषित होत चाललेलं आहे. आणि दूषित अन्न खाण्यामुळं आपल्या शरीरावरती त्याचे फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपला दवाखान्यावरचा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वाढलेला दिसतो. बघा की जे दवाखान्यावरचं एक्सपेंडिचर प्रत्येक फॅमिलीचा आहे, मग तो शहरी असू द्या, ग्रामीण भागातला, विशेषतः ग्रामीण भागामध्ये काही लोक काय आहेत की काही शेतकरी बांधव जे असतात ते स्वतःचं अन्न, मग तिथे काही खतं बियाणं जे आहेत, खतं वापरत नाहीत, फवारण्या वापरत नाहीत, एक ऑर्गॅनिक पद्धतीने घेण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि ते अन्न ते खात असतात म्हणून कमी प्रमाणात असेल. परंतु जिथं मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये आपल्याला या जे काय दूषित अन्न खाण्याचे परिणाम आपल्याला जाणवतात. तर ह्याची पार्श्वभूमी सांगण्याचं कारण आहे की अन्न हा एक महत्वाचा घटक आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन ते एक न्यूट्रिशनल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असल्या पाहिजेत, सोबतच ते अन्न जे आहे ते आपल्याला गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची देखील आता गरज ही वाढत चाललेली आहे. अन्न आपली ही गरज आहेच. आपल्याला माहिती आहे अन्न, वस्त्र, निवारा ही आपली प्राथमिक गरज आहे. त्यासोबतच आपण बघतो की अन्य गरजा देखील आपल्या आता प्राथमिक गरजांमध्ये आपल्याला रूपांतरित होताना दिसत आहेत. परंतु अन्न ही गरज आहेच. आता ह्या अन्न या गरजेशी संलग्न आता काय याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी निर्माण होत आहेत, का संधी निर्माण होत आहेत. करिअरच्या वाटा पूर्वी होत्या, परंतु पूर्वी ज्या आहेत ज्या पद्धतीनं आपली प्रगती होती, म्हणजे आता ह्याच्याकडे बघितलं पाहिजे कधी की एलपीजी म्हणतो आपण, लिबरलायझेशन असेल, प्रायव्हेटायझेशन असेल, ग्लोबलायझेशन असेल, म्हणजे 1991चा कालखंड आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दरम्यानचा कालखंड जो आहे अर्थमंत्री असतानाचा, त्याच्यानंतरचा कालखंड
आपण पाहतोय की ह्या सगळ्या झपाट्यानं आपण जागतिक बाजारपेठेशी जोडलं गेलो, जगाशी जोडलं गेलो आणि तिथून जे काही बदल होत चाललेले आहेत, म्हणजे जगाशी जोडल्या गेल्यानंतर जगातले आपल्याकडे येणारा फ्लो जो आहे अन्नाचा किंवा आपल्याकडून इतर देशांमध्ये जाणारा फ्लो, ज्याला आपण निर्यात म्हणतो, आणि इतर देशातून आपल्याकडे येणारा फ्लो असतो त्याला इम्पोर्ट म्हणतो. हा जर आपण बघितला गेला, जो 91 नंतरचा ग्राफ जर आपण पाहिला तर फार मोठे बदल झालेले आहेत. अनेक देशांमध्ये आपण बघतोय की भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, तिथली पीक पद्धती वेगळी आहे, तिथलं जीवनमान वेगळं आहे, तिथल्या लोकांच्या खाणपिण्याच्या सवयी वेगळ्या आहेत आणि त्या सवयीनुसार त्या देशामध्ये व्यवसायाच्या या अन्नाच्या ज्या गरजा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. परंतु भारत असा एक उपखंड असा आहे की जिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण इथं बघायला भेटेल, वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती इथं भेटेल, वेगवेगळ्या प्रकारचे सणवार इथं बघायला भेटतील. आणि एकूणच आता समजा आपण बघितलं की हिमालय साईड असेल, नॉर्थ साईड असेल, तिकडे बर्फ वगैरे पडतो, तिकडचं खानपान पद्धती वेगळे, साऊथला वेगळे, मध्य भारतातली वेगळे, पूर्वेकडची वेगळे. एकूण जगातलंच जी वेगवेगळ्या प्रकारची भिन्न संस्कृती आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतात. गरजा वेगवेगळ्या असतात, सणवार वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळं गरज ही सातत्याने आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाची असेल, प्रक्रियायुक्त अन्नाची असेल, ही गरज आहे. दुसऱ्या बाजूला बघतोय आपण की जगाची लोकसंख्या जवळपास 900 कोटीच्या वरती पोहोचलेली आहे आणि भारताची लोकसंख्या 130 कोटीच्या वरती पोहोचलेली आहे. लोकसंख्या वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. शहरी भागामध्ये आपण बघतो की शहरीकरण देखील झपाट्यानं वाढतंय सगळीकडे, सगळ्या राज्यांमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं चित्र दिसतंय की इकॉनॉमी हळूहळू ग्रोथ होती आणि शहरी भागामध्ये शहरीकरण झपाट्यानं वाढताना दिसतंय. ग्रामीण भागातील लोक जे आहेत ती शहरांकडे आपल्याला शिफ्ट होत आहेत. याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की उत्पन्न जे आहे लोकांचं, दरडोई उत्पन्न म्हणा किंवा फॅमिलीचं उत्पन्न म्हणा, आपल्याला हळूहळू वाढताना दिसते आणि लोकांची खर्च करण्याची क्रयशक्ती जी आहे, ज्याला एक्सपेंडिचर पॉवर म्हणतो आपण, ती हळूहळू वाढत चालली आहे. आणि ती वाढत चालल्यामुळे काय आहे की वाढत जात असताना सगळे जो आपला खर्च होतो, शेवटी घरामध्ये जरी आपण पाहिलं तरी आपला बहुतांश खर्च हा किराणावरती होत असतो किंवा आपल्याला शिक्षण घेण्यामध्ये होत असतो किंवा आपल्या आरोग्यावरती होत असतो. चांगलं गुणवत्तायुक्त फळे, भाजीपाला किंवा प्रक्रियायुक्त किंवा घरी लागणारे जे काही न्यूट्रिशनल अन्नधान्य आहे हे घेण्यासाठी आपण सातत्याने आता प्रयत्न करत असतो. म्हणजे ज्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे स्रोत चांगल्या पद्धतीचे आहेत ते चांगलं अन्न मिळवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्नशील असतात. आता याच्यामध्ये शहरीकरण असेल किंवा जागतिकीकरण असेल, जगाशी आपण जोडलं गेलोय आणि त्याच्यामुळं हे जग ही एक बाजारपेठ निर्माण झालेलं आहे. आणि जग ही बाजारपेठ झाल्यामुळे काय झालं की अनेक देशामध्ये देवाणघेवाण जी आहे ती वाढत चाललेली आहे. तिथल्या लागणाऱ्या पीक पद्धती असतील, अन्न उत्पादन पद्धती असतील. आता अन्न म्हणजे काय, नुसतं फक्त फळे आणि भाजीपाला एवढ्या पुरतं ते मर्यादित नाही. याच्यामध्ये फळे असू द्या, भाजीपाला असू द्या, मांस असू द्या, दुग्ध उत्पादन असू द्या किंवा अन्य जे काही आपल्याला आपण कंझ्युम करतो, खातो, अशा पद्धतीचं फूड, हे सगळ्या प्रकारचं फूड आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून वेगवेगळ्या देशातल्या त्यांच्या ताकदीचा वापर करून तिथं त्या पद्धतीनं उत्पादन असेल, त्या अन्नाची उत्पादकता असेल, प्रक्रिया असेल, हे मोठ्या प्रमाणावरती केली जाते. त्याच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावरती उभ्या केल्या जातात. आपण पाहिलं की चायनामध्ये ह्या हॉर्टिकल्चरसाठी असेल, फूड प्रोसेसिंगसाठी असतील, क्लस्टर निर्माण केले गेले, स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्मिती केली गेली आणि तिथे तशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर, जे स्टार्टअप्स असतील, नव्यानं ज्याला व्यवसाय चालू करायचा अशा उद्योजकांसाठी असतील किंवा जे मध्यम स्वरूपाचे व्यवसाय आहेत अशा पद्धतीच्या व्यवसायांसाठी असेल, तर पायाभूत सुविधांची निर्मिती केली गेली. आणि त्याच्यामुळे काय झालं की ऑटोमॅटिक जो काही कच्चा माल उत्पादित केला जातो तो या मोठ्या क्लस्टरमध्ये, फूड प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये मशिनरीच्या सहाय्यानं प्रक्रिया करून तो मोठ्या प्रमाणावरती प्रोसेस केला जातो आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये नेऊन विकला जातो. आणि याच्यामुळे काय होतं, त्या देशाला करन्सी मोठ्या स्वरूपात, फॉरेन करन्सी जी आहे ती मिळते. नुसती करन्सीच मिळत नाही तर याचा थेट फायदा काय होतो की त्या कच्चा माल उत्पादक जे तिथले स्थानिक शेतकरी असतील, उत्पादक पशुपालक असतील, दुग्ध व्यावसायिक असतील, पोल्ट्री धारक असतील, जे मीट मध्ये काम करणारे, मांसामध्ये काम करणारे असतील, अशा वेगवेगळ्या घटकांना या ठिकाणी काय होतं की चांगला उत्पन्नाचा स्रोत आपल्याला मिळताना दिसतो. आणि म्हणून त्यांचं जे उत्पन्नाचे स्रोत वाढल्यामुळे काय होते की ऑटोमॅटिक त्यांच्या इतर गोष्टीवरती खर्च वाढतो आणि एकूणच आपल्याला माहिती की क्रयशक्ती वाढल्यामुळं, इतर ठिकाणी खर्च करण्यामुळं इतर घटकांवरती त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट होतो. आपण आपल्याही देशामध्ये पहा की ज्यावेळी कृषी क्षेत्रामधली इकॉनॉमी जर मंद व्हायला लागली तर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो आपल्याला. कृषी आणि पूरक क्षेत्रामध्ये आपण कोरोनाच्या काळामध्ये देखील पाहिलं असेल, अनेक सेक्टर डाऊन झाली, अगदी निगेटिव्ह मध्ये त्यांचे ग्रोथ रेट गेला, परंतु कृषी क्षेत्राने मात्र पॉझिटिव्हिटी दाखवली, पॉझिटिव्ह मध्ये ग्रोथ रेट राहिला
आणि चालू क्वार्टरमध्ये जर पाहिला तर आपला जीडीपी 20% वरती आहे आणि हा ग्लोबलमध्ये सगळ्यात जास्त जीडीपी असल्याचं आपल्याला दिसतं. आणि याला तारून नेण्याचं मोठ्या स्वरूपामध्ये काम जे आहे कृषी आणि पूरक क्षेत्रातील या अन्न प्रक्रिया असतील किंवा वेगवेगळे छोटे छोटे संबंधित व्यवसाय जे आहेत किंवा कृषी उत्पादन आहे यांनी सगळ्यांनी तारून नेलेलं आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये प्रचंड संधी दडलेल्या आहेत. या संधीकडे आपल्याला उघड्या डोळ्यानं बघणं गरजेचं आहे. अनेक टप्प्यावरती आपल्याला यामध्ये संधी दिसतील. आता याच्यामध्ये जशा संधी आहेत तशा स्पर्धा देखील आहेत. जागतिक कॉम्पिटिटिव्हनेस आहे, कारण की बऱ्याच बाबतीमध्ये आपल्याला अजून बरीच डेव्हलपमेंट करायला स्कोप आहे. आता डेव्हलपमेंट म्हटलं की प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये देखील बिझनेस असतो, कारण की जी डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तिथं डेव्हलपमेंट ज्या गतीनं होती त्या गतीनं तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट देखील येताना दिसते, किंवा या पद्धतीनं आपल्याला तिथे अधिक पद्धतीनं या गुंतवणूकदारांना आणता येतं, उद्योजकांना उभं करता येतं, त्यांना आधार देता येतो, पाठबळ देता येतं. विशेषतः कृषी आणि पूरक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची जी मुवमेंट आहे मागच्या 10 वर्षामध्ये आपल्याला अधिक गतीनं या ठिकाणी दिसते. आता याच्यामध्ये आपण जर समजून घेतलं की जे तंत्रज्ञान बघा, मुळातच काय आहे की अन्न प्रक्रिया हे सेक्टर जे आहे त्याची डेव्हलपमेंट मागच्या काळामध्ये 2%, 3% होती, जी आता 5, 6, 7% होते. अजून खूप मोठा स्कोप आहे आपल्याला. अगदी प्रगतशील राष्ट्रांमध्ये ती 55, 60, 70% जी गेलेली असते तिथपर्यंत जायला प्रचंड मोठा वाव आणि स्कोप आपल्याकडे आहे. त्याचं कारण आपल्याकडे डायव्हर्सिफाईड अन्न प्रक्रिया उत्पादनाचे पिकं असतील किंवा अन्य जे घटक मी सांगितले की मांस असेल किंवा आपल्याला माहिती आहे कुक्कुटपालन असेल, दुग्ध असेल, अन्य जे घटक आहे अन्नाशी संबंधित डायव्हर्सिफाईड आहेत. आणि त्याच्यामुळं आता सध्या आपली स्थानिक लोकांची जी काय गरज आहे, एक कच्चं अन्न म्हणून, प्रक्रियायुक्त अन्न म्हणून असेल किंवा आपल्याला शिजवलेलं उकडलेलं अन्न, हे जे भागून उरलेली जी गरज आहे ती प्रक्रियेकडे. आता प्रक्रिया कधी केली जाते, जर काही एक्सेस उत्पादन झालं. आता लेटेस्ट मधलेच उदाहरण बघा ना, की टोमॅटोच्या बाबतीतली आपण बातमी पाहिली की बाजार भाव नाही म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला टोमॅटो रस्त्यावरती फेकलेले दिसले. आता हे टोमॅटोवरती आपल्याला माहितीसाठी सांगतो की टोमॅटो पासून आपल्याला केचप किंवा प्युरी किंवा सॉस हे असे त्याचे बाय प्रोडक्ट तयार करताना आपल्याला दिसतात. आता बऱ्याच इंडस्ट्री आपल्याकडे सेट होताना दिसत आहेत की त्याच्यामध्ये टोमॅटो पासून इतर उत्पादनं. आता आपण बघतो की टोमॅटो पासून केलेले बाय प्रोडक्ट वापरले जातात का, तर डेफिनेटली वापरले जातात. टोमॅटोची पावडर असेल, टोमॅटोची सॉस असेल, टोमॅटोची प्युरी असेल, अशा पद्धतीचे छोटे छोटे व्यवसाय त्याच्याशी निगडीत हे त्या एका पिकावरती आपल्याला बघितलं तर वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे व्यवसाय आपल्याला करायला स्कोप आहे. या देशामध्ये टोमॅटोची प्युरी, टोमॅटो सॉस जो आहे तो आपल्याला चायनावरनं इम्पोर्ट करताना दिसतो. म्हणजे आपल्याकडे बघा की अनेक फूड प्रोडक्ट्स असे आहेत की जे इम्पोर्ट केले जातात. इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला ते एवढे महाग पडत असतील, आपल्याकडे स्थानिक बाजारपेठेमध्ये त्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं, परंतु याच्यामध्ये चढ उतार प्रचंड आहेत. एक शाश्वत ज्या पद्धतीची पाहिजे की ज्या पद्धतीची इंडस्ट्री जर उभी राहिली तर त्याला कच्चा माल पुरवठा झाला पाहिजे. आता शेवटी याच्यामध्ये जर आपण अन्न प्रक्रिया या सेक्टरमध्ये जर व्यवसायाच्या संधी बघत असेल, उद्योजकतेच्या संधी जर बघत असेल, करिअरच्या संधी जर बघत असतील, तर त्याच्याकडे आपल्याला बारकाईने देखील बघणं गरजेचं आहे की तो व्यवसाय जो आहे, कुठलाही व्यवसाय आपल्याला माहिती आहे की किमान एक 10 महिने तरी किमान चालला पाहिजे, तर तो व्हायबल बिझनेस मॉडेल त्याच्यामध्ये होताना दिसतं. म्हणजे आपण जर बघितलं तर आपला प्रस्ताव बँकेमध्ये ज्यावेळेस आपण वित्त पुरवठ्यासाठी टाकतो तर ते वेगवेगळे रेशो, जसं आपल्याला माहिती आहे की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असेल, ROE असेल किंवा आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट असेल, अन्य जे रेशोज आहेत ते रेशोज जेवढे इम्पॉर्टंट असतात तेवढंच त्या बिझनेसची व्हायबिलिटी जी आहे ते आपल्याला कच्चा माल तिथं उपलब्ध होतोय का, तो नुसता एक सीझनल उपलब्ध होतोय का, तो वर्षभर उपलब्ध होतोय का. जर होत नसेल तर मग ज्या सीझन मध्ये तो मोठ्या प्रमाणावरती उत्पादन केला जातो, तर मग ते उत्पादन केल्यानंतर ही मूल्य साखळे त्या अन्न संदर्भातली किंवा त्या पिकाच्या संदर्भातली, त्या आपलं जे काय फळे भाजीपाला असतील त्या संदर्भातली एक मूल्य साखळी आहे, ज्या मूल्य साखळीच्या आधारे आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती व्यवसाय करायला प्रचंड वाव आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मी बोलत होतो की तंत्रज्ञान जे आहे ते पूर्वी नव्हतं, त्याच्यामुळं फूड प्रोसेसिंगला आपल्याला जास्त वाव नव्हता. आता फूड प्रोसेसिंग अन्न प्रक्रिया केली जाते का नाही, प्रत्येक घरामध्ये आपण बघितलंय की अन्न प्रक्रिया ही होताना आपल्याला दिसते. जसं आपण बघतो की दुधापासून दही बनवणं ही अन्न प्रक्रिया आहे. दह्यापासून वेगवेगळे आपल्याला माहिती आहे की पनीर असेल, आपल्याला वेगवेगळे जसे बाय प्रोडक्ट आपण बघितलं असेल, तूप असेल, अन्य प्रोडक्ट्स एका अन्न घटकापासून आपल्याला करताना दिसतात. आणि त्याच्यामुळं आपल्या घरात देखील आपण अन्न प्रक्रिया करत असतो. मग एक कमर्शियल बिझनेस म्हणून जर करायला गेलं तर फार मोठा वाव आहे. आता शहरीकरणाच्या बाबतीमध्ये आणि या व्यवसायाच्या करिअरच्या संधीमध्ये काय दडलेलं आहे, शहरीकरण झपाट्यानं वाढत असताना शहरामध्ये आपण बघतोय की जीवनशैली जी आहे ती खूप स्पीड मध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला आता बऱ्याच वेळा
रेडीमेड म्हणजे मसाल्याच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की रेडीमेड मसाले पाहिजे. आपण आता अनेक ठिकाणी तर असं बघतोय की नवरा बायको काम करताना आपल्याला दिसत आहेत की शहरांमध्ये, कारण ती गरज झालेली आहे. ती जीवनशैली जपायची असेल तर दोघांना काम करणं अनिवार्य आहे. आणि त्या केसमध्ये मग त्यांना प्रक्रियायुक्त अन्न, कारण की सुट्टी जर एखाद्या दिवशीच मिळत असेल, 2 दिवशी सुट्टी आठवड्यातनं मिळत असेल, तर ते दररोज तयार करणं, त्याच्यामध्ये रेडी, मग आता सगळं रेडीमेड मसाले असतील, रेडीमेड त्याच्यातले पीठ असतील किंवा डाळी असतील किंवा अन्य घटक आहेत वेगवेगळ्या ज्या आपल्या गरजा आहेत, मसाले असतील, लोणचे असतील, पापड असतील, अन्य बाबी, ते आपल्याला रेडीमेड पाहिजेत. कारण की आमची ही गरज झालेली आहे आणि शहरीकरणामध्ये हे झपाट्यानं आपल्याला वाढताना दिसतंय. कुठल्याही शहरामध्ये बघा ही गरज आहे. आणि हा बिझनेस जो आहे, हा बिझनेस पूर्वीच्या ज्या काही चेन होत्या, मूल्य साखळी होती किंवा पुरवठा साखळी होती, या साखळीतनं आपल्याला त्या ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवता फार मोठी अडचण येत होती. जाहिरात करणं त्याची अडचण येत होती. मोठमोठे जे प्लेयर्स आहेत, जसं आपण बघितलं की HUL म्हणतो आपण, हिंदुस्थान युनिलिव्हर, जे ऍग्रिकल्चर फूड मधले प्रोसेस्ड फूडचं मार्केटिंग करणारी चेन आहे. त्याच्यानंतर अन्य अनेक चेन आहेत किंवा बिझनेसेस आहेत, ज्याच्या माध्यमातून ह्या शहरी भागाच्या लोकांच्या घरापर्यंत अशा पद्धतीची उत्पादनं, प्रक्रियायुक्त अन्न आपल्याला पोहोचवताना आपण पाहतो. परंतु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला जे उत्पादित केलेलं, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं, कृषी उद्योजकांनी उत्पादित केलेलं अन्न जे आहे, प्रक्रिया केलेलं अन्न आहे, हे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या सोशल मीडियाच्या, मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, युट्यूब चॅनल्स असतील किंवा अन्य जी काही माध्यम आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवणं देखील सोपं झालेलं. आपण थेट शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीच्या संकल्पना शासनाने देखील पुढाकार घेऊन आणल्याचे आपण पाहिलेले आहे. त्याचं कारण आहे की सगळं बदलत चाललेलं आहे, याच्या मागे तंत्रज्ञान आहे. मग जुन्या काळामध्ये ह्या तंत्रज्ञानाच्या अभावामुळे जे फूड आहे, जे आपल्याला फेकून द्यावं लागायचं, त्याच्यावरती प्रक्रिया करायला स्कोप आहे. या ठिकाणी आपण बघितलं असेल की जो काही उत्पादन शेती आणि पूरक क्षेत्राशी निगडीत आहे, त्या प्रत्येकावरती प्रक्रिया करायला स्कोप आहे. मूल्यवर्धन केल्याशिवाय नफा मिळत नाही, हे वास्तव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर आपण कच्चा माल आहे तो विकायला गेलो तर तो मातीमोलच विकला जाणार आहे. म्हणजे तो त्या शेतकऱ्यांना किंवा तो उत्पादकांना त्याच्यातनं चांगला भाव मिळणार आहे. कारण की कच्चा माल उत्पादकांना मूल्यवर्धनाचे बेनिफिट जास्त मिळत नाही. परंतु जे प्रक्रिया करणारे आहेत या मूल्य साखळीमध्ये, ग्राहक आणि उत्पादक याच्यामध्ये जे बसलेले आहेत ते प्रक्रियादार आहेत. आणि या प्रक्रियादारांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मूल्यवर्धन केल्यानंतर, आता मूल्यवर्धन केल्यामुळे काय होतं, एक तर मूल्यवर्धन केल्यामुळे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ते उत्पादन गेलं किंवा ते अन्न गेलं तर याच्यामध्ये साठवणूक क्षमता वाढते. चांगल्या पॅकिंग मध्ये जर पॅकेजिंग केलं, साठवणूक क्षमता वाढते. आणि आपल्याला टार्गेटेड क्लस्टर किंवा टार्गेटेड ग्राहक आहे त्याच्यासाठी तयार केल्यामुळे काय होतं की त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवणं, हे चांगला मोठा व्यवसाय त्याच्यामध्ये आपल्याला विकसित करता येतो आणि अशा पद्धतीनं घडताना दिसतं. यामध्ये आपण पाहिलं असेल की लेटेस्ट एक 10-20 वर्षामध्ये नवीन नवीन मशिनरीज तयार व्हायला लागलेल्या आहेत, ज्या व्यवसायाला आवश्यक आहे. आपण बघितलं असेल की सीताफळ प्रक्रिया, आता सीताफळ प्रक्रिया पहिली पद्धत जी होती ती बिया काढायचे, हाताने काढायचे. नंतरच्या काळामध्ये मशीन आल्या, त्याच्यावरती कापून ठेवले जायचे, बिया एका बाजूला, पल्प एका बाजूला, असं नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे. शिवाय याच्यामध्ये मनुष्यबळाचा हस्तक्षेप जास्त होता, त्याच्यामुळं ही जी काही अन्न आहे हे अन्न गुणवत्तापूर्ण राहील की नाही याची खात्री नव्हती. परंतु लेटेस्ट काळामध्ये जर आपण पाहिलं तर असं काही तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे की ज्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप जे आहे, मानवी हस्तक्षेपाचं प्रमाण आपल्याला कमी होताना दिसतं. आणि त्याच्यामुळं गुणवत्तायुक्त जे काही अन्न आहे ते उत्पादन करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होताना आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळं हे तंत्रज्ञान जे आहे, मग याच्यामध्ये मशिनरीचं असेल किंवा ज्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, IT, जगातल्या पाठीवर जे काही चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे ते आज घर बसल्या प्रत्येकापर्यंत आपल्याला पोहोचवता येते. आणि तशा पद्धतीचे पूर्वी मोठमोठ्या इंडस्ट्रीसाठीच फक्त मशिनरीचे शोध लागले जायचे, परंतु आज आपण पाहू शकतो की मला दुधामध्ये सांगायचंय की दुधामध्ये आपल्याला पहिलं जर दूध होमोजेनायझेशन, पाश्चरायझेशन करायचं म्हटलं तर त्याच्यावरती त्या बिझनेससाठी करोडो रुपये लावायला लागायचे. आजही आपण तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जावा, एक आमदार खासदाराचं स्वतःचं दूध संघ प्रक्रिया करणारा आणि त्याच्यापासून वेगवेगळे बाय प्रोडक्ट तयार केलेले युनिट मोठमोठे दिसतील. 5, 10, 50 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये असेल. परंतु हल्लीच्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्याला असंही दिसून येईल की अगदी 5 लाख, 10 लाख, 15 लाखाची गुंतवणूक करून देखील छोटे छोटे व्यवसाय चालू करता येतात. आणि पॉकेट आहे ना, सगळ्या मार्केटमध्ये प्रत्येक, बघा सगळं मार्केट काय असं नाही की सगळे श्रीमंत आहेत, असंही नाही. आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक घटक आणि प्रत्येक घटकाची आपल्याला खर्च करण्याची क्षमता वेगवेगळ्या प्रकारची दिसेल. आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येकाला जे मार्केट आहे ते मार्केट सेगमेंट टार्गेट करायला वेगवेगळे घटक आहेत, त्यांच्यासाठी टार्गेट करून किंवा ते पॉकेट टार्गेट करून आपण आपलं जे अन्न आहे ते सुरुवातीची प्रक्रिया जर बघितली तर एकत्रीकरण करणं, स्वच्छता प्रतवारी करणं, अशासारखे व्यवसाय आपण त्याच्यामध्ये करू शकतो. पुढच्या टप्प्याचं जर बघितलं
तर त्याच्यावरती प्राथमिक स्वरूपाची प्रक्रिया करणं. म्हणजे प्राथमिक म्हणजे काय, की जसं आपण बघितलं असेल, आपण डाळीवर्गीय पिकांच्या बाबतीमध्ये विचार केला, की जे आपलं अन्न आहे त्याच्यामध्ये हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, मटकी असेल, उडद, याच्या डाळी तयार करणं हा एक प्राथमिक स्वरूपाचा प्रायमरी प्रोसेसिंग ज्याला म्हटलं जातं. या प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणावरती काम करू शकतो. आता याची बघा, की काही गोष्टी अशा आहेत की ज्या टाळताच येऊ शकत नाहीत, आणि हे व्यवसाय जे आहेत ते फक्त तात्पुरत्या काळामध्ये चालतात, कारण की सीझन आहे. मग याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. म्हणजे कुठल्या प्रकारचं, एक तर आपल्याला ते स्वच्छता प्रतवारी करण्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, दुसऱ्या बाजूला ते प्रक्रिया करण्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, तिसऱ्या बाजूला आपल्याला साठवणूक सुविधा पाहिजेत, की ज्याच्यामध्ये कच्चा माल आणून ठेवणं, कारण की जास्त दिवस आपल्याला इंडस्ट्री चालवायची म्हटलं तर यामध्ये कच्च्या मालाची देखील गरज पडते. तर एका बाजूला साठवून ठेवणं, दुसऱ्या बाजूला प्रक्रिया केलेला माल एकाच दिवसात संपणार नाही, आणि त्याच्यामुळे तो प्रक्रिया केलेला माल जो आहे तो साठवून ठेवणं, यासाठी साठवणूक सुविधांची गरज आहे. भले या सगळ्या गोष्टी आपल्या नसतील तर हल्लीचं नवीन काळामध्ये हायर बेसिसवरती अशा पद्धतीच्या फॅसिलिटी आपल्याला मिळताना भेटतात. काही लोकांनी इंडस्ट्री सेटअप केलं, त्यांना चालवता येत नाही, ते चालवायला घेण्यासाठी स्कोप असू शकतो. बऱ्याच लोकांना आपलं स्वतःचं कॅपिटल मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करण्याची देखील अजिबात गरज नाही. छोट्या कॅपिटलवरती देखील आपल्याला अशा पद्धतीचे बिझनेस चालतात. आता याच्यामध्ये या तंत्रज्ञानाच्या, आधुनिक तंत्रज्ञान असेल, मशिनरी असेल, माहितीची देवाणघेवाण असेल, जगातला जो माहितीचा फ्लो मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय, तसं तसं या बिझनेस मधल्या ऑपॉर्च्युनिटीज, या बिझनेस मधनं ट्रेड जो आहे, सगळ्यात महत्वाचं काय, की फॉरेन ट्रेड, डोमेस्टिक ट्रेड, या दोन्ही मध्ये आपल्याला फार मोठ्या वेगवेगळ्या टप्प्यावरती ऑपॉर्च्युनिटी दिसतात. आता मूल्य साखळीचा आपण बारकाईने अभ्यास करूया, की कुठे कुठे आपल्याला संधी दडलेल्या दिसत आहेत. आता मूल्य साखळीचा अभ्यास करत असताना मूल्य साखळी समजून घेतलं म्हणजे फक्त प्रक्रिया करायलाच आपल्याला स्कोप आहे का, तर मूल्य साखळी, उत्पादक ते ग्राहक. आता उत्पादकापासून ज्यावेळेस शेतमाल निघतो त्यावेळेस तो शेतकऱ्यांच्याकडे असतो, नंतर त्या स्थानिक भागातले जे काही आठवडे बाजार असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती, त्या भागातले म्हणजे उत्पादन, आता वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन असेल ते कसं गोळा केलं जातं, त्याच्यामध्ये एक ट्रेडर येतो, त्याच्यानंतर पुढच्या लेवलचा बल्कमध्ये खरेदी करणारा येतो, त्याच्यानंतर प्रक्रियादार येतो, त्याच्यानंतर होलसेलर येतो, त्याच्यानंतर रिटेलर येतो, त्याच्यानंतर बघ बाकीच्या जे काही भागधारक आहेत, असे वेगवेगळे भागधारक आहेत. वाहतूकवाले येतात त्याच्यामध्ये, साठवणूकवाले येतात, बँका येतात त्याच्यामध्ये. बघा, ही क्षेत्र सर्व सेक्टरवरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम करत असतं. म्हणजे आपण बघितलं असेल की मग त्या सगळ्याच सेक्टरवरती, म्हणजे आयटी असू द्या, त्याच्यानंतर सायन्स असू द्या, किंवा कुठलंही सेक्टर असू द्या, एम्प्लॉयमेंट सेक्टर असतं, कुठल्याही सेक्टरमध्ये याचा प्रभाव हा राहतोच. कारण की याच्यातून या मूल्य साखळीतून प्रत्येक भागधारकाला काय ना काहीतरी मिळत असतं, आणि या प्रत्येक सेक्टरच्या जी मूल्य साखळी आहे, या मूल्य साखळीमध्ये आपल्याला बिझनेस ऍक्टिव्हिटीज किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज ह्या मोठ्या प्रमाणावरती या दडलेल्या आहेत. आता बाजारपेठा ह्या सगळीकडे बघितलं असेल आपण, की बाजारपेठा हे जोडल्या गेलेल्या आहेत. मग इंटरनेट कनेक्टिव्हिटीनं असू द्या, किंवा आपल्याला अन्य प्लॅटफॉर्मच्या सोर्सेस असतील, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्याला, अगदी ऑनलाईन ट्रेडिंगचे प्लॅटफॉर्म्स असतील, किंवा अशी काही पोर्टल्स अमेझॉन सारखे असतील, किंवा आपल्याला फ्लिपकार्ट सारखी पोर्टल्स आहेत की ज्याच्या माध्यमातून देखील आपण कनेक्ट केलेलो आहे. बाजारपेठा ह्या आता मल्टिपल कनेक्टिव्हिटीज आपल्याला कनेक्ट झालेल्या आहेत, प्रत्येक जण कनेक्ट होत चाललेला आहे. आणि ही जी काही डिजिटल क्रांती आहे, या क्रांतीतून आपल्याला त्याच्यातून देखील ऑपॉर्च्युनिटी, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जे आहेत, म्हणजे शहरी भागामध्ये स्टार्टअप, आयटी स्टार्टअप देखील होऊ शकतात, की जी आपल्याला होम डिलिव्हरीचं काम करू शकतात, की जी प्रोसेसिंग करणारे आहेत, सप्लाय करणारे आहेत, त्यांचं प्रोड्यूस जे आहे शहरी भागामध्ये होम डिलिव्हरी, सोसायट्यांमध्ये पुरवठा करणं, घरी पुरवठा करणं आपल्याला सहज शक्य आहे. आणि समूह असतील, शेतकरी समूह असतील, कृषी उद्योजक असतील, किंवा जे कृषी आणि पूरक क्षेत्रातले घटक आहेत, यांना अशा पद्धतीचे व्यवसाय होऊ शकतात. हे मागच्या कोरोनाच्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला 2 वर्षाच्या कालावधीमध्ये दाखवून दिलेलं आहे. 2019, 20, 2021 या कालावधीमध्ये आपल्याला बरेच बदल या व्यावसायिक मॉडेलमध्ये देखील होताना दिसत आहे. तर त्याच्यामुळे ही व्यावसायिक मॉडेल कशा पद्धतीचे आहेत, कुठं ऑपॉर्च्युनिटी, आता ऑपॉर्च्युनिटी शोधायचं म्हटलं तर त्याला उद्योजकीय जो विचार लागतो, दृष्टिकोन लागतो, ऍटिट्यूड लागतो, तेवढं आपल्याकडे त्याच्यातलं अंडरस्टँडिंग लागतं, त्याच्यामध्ये जाण्याची तयारी लागते. शेवटी आपल्याला माहिती आहे की व्यवसाय करायचं म्हटलं तर रिस्क लागते, आणि ती रिस्क घेण्याची तयारी आपल्या प्रत्येकामध्ये असली पाहिजे. तिथं करिअरच्या संधी तिथंच आहेत, जिथं रिस्क आहे तिथंच रिस्क आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे, आणि तशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. व्यवसाय करणाऱ्याला अनेक टप्प्यावरती आपल्याला या ठिकाणी संधी दिसतील. यानंतर आपण जर या मूल्य साखळीतल्या टप्प्यातनं अभ्यास करत या संधी आपण जर घेत गेलो, तर आता इथं शासन यंत्रणा कुठे आपल्याला मदत करू शकते का, हा देखील भाग येतो. म्हणजे व्यवसाय आपल्याला करायला आपण एकटेच जर करायला गेलो तर समस्या आहेत. म्हणजे तिथे माहिती कुठे मिळणार आपल्याला त्या व्यवसाय संबंधातली, साधन सामुग्रीच्या बाबतीतली असेल, संसाधनाच्या बाबतीतली असेल, व्यवसाय काय केला पाहिजे, कसा केला पाहिजे, कधी केला पाहिजे, कुठे केला पाहिजे, कोण आपल्याला ज्या सहाय्यभूत यंत्रणा ठरू शकतात, ज्या प्रशासनातल्या असतील, किंवा शासन म्हणून आपल्याला
जिथे कुठे सहाय्य मिळू शकतं का, या बाबतीत देखील आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आता बघा की शासनाची पॉलिसी आहे, जसं आपल्याला माहिती आहे की मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग हा एक विभाग आहे केंद्र सरकारचा. MSME आपल्याला माहिती आहे की मिनिस्ट्री ऑफ स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस हा एक विभाग आहे. राज्याला आपण माहिती आहे की जिल्हा उद्योग केंद्र आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, किंवा आपल्याला अन्य विभागाच्या मार्फत देखील आपल्याला सहाय्य केलं जातं. परंतु आपल्याला माहिती आहे की त्यांचं सहाय्य, त्यांची जी काय स्पीड आहे त्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर थोडंसं कमी स्पीड दिसेल. परंतु शेवटी आपल्याला व्यवसाय करायचा, उद्योग करायचा, उद्योग स्नेही वातावरण जे आहे ते निर्मिती होणं गरजेचं असतं. तशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये उद्योग स्नेही वातावरण, इमर्जिंग इकॉनॉमी जी आहे भारताची, त्याला उद्योग स्नेही वातावरणामुळे आपल्याला इमर्जिंग आपली जी इकॉनॉमी आपण म्हणतोय, आणि प्रचंड मोठा स्कोप भारतीय बाजारपेठेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे कृषी आणि पूरक क्षेत्रातले जे काही व्यवसाय उद्योग करण्यासाठी प्रचंड मोठी संधी आहे. अन्न प्रक्रिया सेक्टरमध्ये तर प्रचंड मोठा वाव आपल्याला दडलेला दिसतो ना. याचा फायदा कसा आहे तुम्ही पुढे सांगणार आहे. परंतु आता एक लक्षात घेतलं पाहिजे की शासनाच्या ज्या काही पॉलिसी असतात, या पॉलिसी असतात त्या आपल्याला अशा पद्धतीचं बिझनेस एन्व्हायरमेंट, ज्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये काही आपल्याला ऐकायला भेटलं असेल, इज ऑफ डुईंग बिझनेस, अशी काही एक थिअरॉटिकली किंवा एक कन्सेप्ट आणली होती शासनाने, की जिथे आपल्याला काय की सिंगल विंडो मध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे परवाने मिळतील, जागा उपलब्ध होतील. मग त्या MIDC मध्ये असतील किंवा ऍग्रिकल्चर झोन असतात, स्पेशलाइज झोन असतील किंवा ऍग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग सेक्टर्स असतील, अशा ठिकाणी आपल्याला क्लस्टरमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून मिळतील की जिथं बिझनेस सेटअप करायला आपल्याला वाव असेल. जसं सातारा जिल्ह्यामध्ये आपण बघितलं असेल एक फूड प्रोसेसिंग क्लस्टर आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं पैठणला फूड प्रोसेसिंग क्लस्टर आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला फूड प्रोसेसिंग क्लस्टर देखील इस्टॅब्लिश होताना दिसत आहेत. तर सांगायचा मुद्दा आहे की शासनाच्या पॉलिसीज देखील आपल्याला हळूहळू या बिझनेस फ्रेंडली होताना दिसत आहेत. शासनाचे परवाने, आता परवाने काढायचं तर पूर्वी आपल्याला माहिती आहे की ज्या सिंगल वेगवेगळ्या विंडो मधनं जायचं, वेगवेगळ्या टेबलवरती जावं लागायचं. परंतु आता आपण जर बघितलं असेल की इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून आपल्याला वेगवेगळे परवाने काढायला या ठिकाणी संधी आहे. जसं ई परवाना नावाची आपल्याला शासनाची वेबसाईट पाहायला मिळते की ज्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला आवश्यक असणारे परवाने आपण तिथून थेट काढू शकतो. तर असे परवाने असेल किंवा शासनाच्या पॉलिसी असतील, शिवाय शासनाकडनं आपल्याला जो व्यवसाय करायला वाव असतो, तो वाव जो असतो तो वेगळ्या स्वरूपाचा असतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अनुदान स्वरूपामध्ये देखील शासन अर्थसहाय्य करत असतं. कारण की वित्त पुरवठा आपल्याकडे माहिती आहे की व्यवसाय करायचा म्हटलं तर पहिलं भांडवल उभारणी हा एक महत्वाचा पार्ट येतो. भांडवल उभारणी करण्यासाठी आपल्याला शासन या ठिकाणी बऱ्याच ठिकाणावरून आपल्याला मदत करताना दिसतं. म्हणजे कशा स्वरूपामध्ये की शासकीय योजना असतील, अनुदान असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या स्कीम, जसं की थेट सबसिडी आपल्याला पुरवठा करण्यासाठीचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. दुसरं म्हणजे बँक लिंक्ड काही सबसिडीज असतात. त्याच्यानंतर व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स शासनाकडून आपल्याला दिला जात असतो. तर वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सबसिडीज ज्या आहेत त्या सबसिडीज आपल्याला दिल्या जात असतात. आणि मग हा एक जो काय प्रयत्न असतो की आपल्याला थोडा स्टिम्युलंट्स म्हणून मिळावा. पण बरीच लोक काय करतात की या सबसिडीज मिळाव्यात याच्यासाठीच आपला बहुतांश खर्च करतात. तर माझं असं म्हणणं आहे की आपले जे काही उद्योजक असतील यांना एक चालता आपल्याला जर मिळाली तर ती सबसिडी घ्यावी, परंतु सबसिडीच्या मागे पळावं नाही. यानंतर बऱ्याच बाबी अशा असतात की कृषी उद्योजकांना किंवा ज्याला अन्न प्रक्रिया सेक्टरमध्ये व्यवसाय करायचा असतो त्यावेळेस त्याच्याकडे सिक्युरिटी नावाची गोष्ट नसते. कारण की बऱ्याच वेळा असे स्टार्टअप्स असतात की ज्याला सिक्युरिटीज मिळत नाही. स्टार्टअप इंडिया सारखी आपल्याला स्कीम माहिती आहे, पण सिक्युरिटीसाठी देखील आत्मनिर्भर अंतर्गत आपण पाहिलं असेल की बँकांना कोलॅटरल सिक्युरिटी असे युनिट इस्टॅब्लिश करण्यासाठी शासनाने कोलॅटरल सिक्युरिटी दिलेली असते. त्याचा फायदा काय होतो की आपल्या 10 लाख 25 लाखापर्यंतची युनिट इस्टॅब्लिश करायचं म्हटलं तर आपल्याला कोलॅटरल सिक्युरिटी दिल्यामुळं बँकाकडनं आपल्याला कर्ज घ्यायला थोडं सुलभता येते. म्हणजे एवढंही सोपं नसतं बँकाकडनं कर्ज घेणं, परंतु त्यातले त्यात सोपं होतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट जे आहे केंद्र सरकारद्वारे एक ट्रस्ट निर्माण केले गेलेलं आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँका आहेत. तर ही ट्रस्ट जी आहे प्रीमियम घेऊन आपल्या अशा व्यवसायांना या ठिकाणी कोलॅटरल सिक्युरिटी देत असतात. त्याच्यामुळे आपल्याला बँकांना यांनी कोलॅटरल सिक्युरिटी दिल्यामुळं आपल्याला वित्त पुरवठा हा होत असतो. आणि हा वित्त पुरवठा आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या कारणासाठी या व्यवसायामध्ये लागत असतो. आता व्यवसायामध्ये वित्त पुरवठ्याचं महत्व जे आहे ते आपल्याला ज्यावेळेस आपण प्रक्रिया युनिट उभं करत असतो, चालवत असतो, त्या काळामध्ये तो कच्चा माल पुरवठा करणं म्हणजे मुळातच उभं करणं असेल, मशिनरी असेल, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर शेड असेल, जेव्हा लॉजिस्टिक असेल, त्या बाबीसाठीच आपल्याला कॅपिटल लागतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला उभं राहिल्यानंतर कच्चा माल खरेदी करणं असेल किंवा खेळतं भांडवलाची गरज असेल. कारण की आपल्याला माहिती आहे की काय काही व्यवसाय असे असतात की लगेच तुम्हाला इमिडिएटली त्याच्यातनं तुमचे जे काही ग्राहक आहेत म्हणजे इंडिव्हिज्युअल ग्राहक असतील किंवा B2B बिझनेस मधले ग्राहक असतील यांच्याकडनं तुम्हाला थेट लगेच इमिडिएटली पैसा उपलब्ध होईल असं नसतं. आणि त्याच्या काळामध्ये लागणारा जो काही खेळतं भांडवल आहे
हे खेळतं भांडवल देखील आपल्याला उपलब्ध व्हावं, या अनुषंगानं वित्त पुरवठा जो आहे तो अत्यंत महत्वाचा होऊन जातो. आणि बाकीचं जे काय सहाय्य आहे शासनाचं, मग त्या जागांची सुलभता असेल. आपल्याला माहित आहे की एक अशी सुधारणा पाठीमागे घडली गेली की जागा ज्या आहेत, म्हणजे पूर्वी आपल्याला माहित आहे की एनए प्लॉटची गरज पडायची, परंतु फूड प्रोसेसिंग युनिट उभं करायचं असेल तर आपल्याला एनए करायची गरज नाही. तहसीलदार प्रांत अधिकाऱ्यांकडून आपल्याला एनए करायची गरज नाही, तर त्यांना फक्त कळवावं लागतं की हे युनिट जे आहे ते फूड प्रोसेसिंगचं आहे, एवढी जागा आहे, आणि त्यांना इन्फॉर्म करणं. अशा पद्धतीचं कामकाज आपल्याला सुलभता हळूहळू येत चालेल. हा वेग जो आहे सुलभता आणण्याचा तो अधिक गतीनं वाढवणं अनिवार्य होणार आहे, कारण की तेवढं प्रेशर जे आहे ते या ठिकाणी क्रिएट होताना दिसेल. दुसऱ्या बाजूला ही युनिट ज्या भागामध्ये उभी राहतात, मग तिथे उत्पादन क्लस्टर मोठ्या प्रमाणावरती असतं. उदाहरणार्थ सोयाबीन घ्या. आता सोयाबीन या पिकापासून आपण बघितलं असेल, सोयाबीनचं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती क्षेत्र वाढत चाललेलं आहे. या सोयाबीनच्या क्षेत्रावरती आपण बघितलं असेल, पूर्वी इम्पोर्ट व्हायचं, आता इम्पोर्ट आता होणारच आहे. नुकतंच 12 लाख मेट्रिक टनाचा DOC आपल्या इंडियाने इम्पोर्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला उत्पादनाला प्रचंड वाव आहे की ही जी काही उत्पादन सोयाबीन आपल्या देशामध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचं सोयाबीन उत्पादित होताना दिसतं. त्याच्यापासून आपण जर पाहिलं तर DOC तयार केली जाते. त्याच्यानंतरचं बाय प्रोडक्ट आहे ते तेल आहे, जे आपल्याला माहिती आहे की सोयाबीन ऑइल आपण खातो, रिफाईंड ऑइल, तर सोयाबीन ऑइल. आता याच्यातलं बघा, DOC जी आहे ती पशुखाद्यासाठी, पोल्ट्री खाद्यासाठी किंवा पिगरी खाद्यासाठी वापरली जाते. आपलं जे नॉन GM सोयाबीन आहे ते अत्यंत चांगल्या दर्जाचं आहे आणि ते सगळीकडे मागणी आहे. वर्ल्ड वाईड त्याची मागणी आहे. एक्सपोर्टला पण फार वाव असतो, परंतु आता सध्या आपली डोमेस्टिक गरज भागवण्याची जी कॅपॅसिटी आहे, कारण की स्थानिक स्तरावरती फार मोठी युनिट्स उभी राहिलेली आहेत, मोठ्या कॅपॅसिटीची युनिट उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळं आपण पाहिलं असेल यावेळेस 10,000 रुपयाचा भाव देखील सोयाबीनला लेटेस्ट मध्ये गेल्याचं आपण ऐकलेलं आहे. तर हे घडतंय की आपल्याला त्या स्थानिक क्लस्टरमध्ये जर उत्पादन जे शेतमाल उत्पादित होतोय, अन्न उत्पादित होतोय, त्याच्यावरती प्रक्रिया करणारी जर युनिट उभी राहिली तर त्या युनिटमधनं इम्पॅक्ट काय होतो, शेतकऱ्यांचं जे काय उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी त्याचा इम्पॅक्ट होतो. दुसरं, त्याच्यामधून त्या व्यवसायातून काय होतंय की रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या भागामध्ये, जसं आपण ऊसाचे कारखाने पाहिलं, ऊस एक अन्नच आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जर कारखाने पाहिलं तर त्याच्यातून जसं आपण रोजगाराच्या संधी पाहिलेल्या आहेत की त्या भागामध्ये जिथे जिथे कारखाने म्हणजे चांगले चालणारे कारखाने जर पाहिलं तर त्या भागातली जरा थोडीशी आपल्याला परिस्थिती जर बघितली लोकांची, आणि त्या कारखान्याभोवती पण छोटे छोटे व्यवसाय आपल्याला, मग हॉटेल असेल, मेस असेल, अन्य व्यवसाय आपल्याला चालू झालेले दिसतात. आता बघा की मी व्यवसाय छोटे छोटे व्यवसाय सांगितले, तशा पद्धतीचे मोठ्याला सपोर्ट करणारे, म्हणजे एक मोठी इंडस्ट्री असते त्याला सपोर्ट करणारे अँसिलरी युनिट म्हणतो आपण त्याला, की जे सब कॉन्ट्रॅक्टिंग करणं, छोटे छोटे त्याचे युनिट देखील आपण उभे राहिलेले. जसं आपण ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पाहतो की छोटी छोटी युनिट असतात, जसं मोठं टाटा मोटर्सला सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे समजा मदरसन तुम्ही असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या त्यांना काय करत असतात, सप्लाय करत असतात, युनिट सप्लाय करत असतात. तर वेगवेगळ्या लेवलला आपल्याला, मायक्रो लेवलला काम करायला, आता याच्यामध्ये भांडवलाची किती गरज असते, छोटे युनिट देखील आपल्याला चालू करता येतील, छोट्या भांडवलामध्ये देखील आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रचंड मोठा आपल्याला स्कोप दिसून येतो. ग्रामीण भागामध्ये अर्थकारण जर आपल्याला फिरवायचं असेल तर अशा पद्धतीचे क्लस्टर अप्रोचनं त्या उत्पादनाच्या, अन्न उत्पादनाच्या भागामध्ये प्रक्रिया करणारी युनिटची संख्या वाढली पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की एक आपल्यातलं कल्चरच जरा वेगळं आहे. आपल्याकडे उद्योजकतेपेक्षा तो नोकरदार कसा होईल हे घडवण्याची एक मराठी माणसाची मानसिकता आहे, ही कुठेतरी आपण बदलली पाहिजे. गुजराती लोकांची मानसिकता जर बघितली तर त्यांच्यामध्ये नोकरदाराला मुलगी देणं हे कनिष्ठ समजलं जातं आणि आपल्याकडे क्लास 1 ऑफिसरला मुलगी देणं हे श्रेष्ठत्व समजलं जातं. हा एक मेंटॅलिटीचा जर भाग आपण बघितला की ही बाजूला सारलं पाहिजे. कुठेतरी आपल्याला उद्योजकीय माइंड जर आपण निर्माण करत गेलो, या क्षेत्रात उद्योजकता वाढणं प्रचंड गरजेचं देखील आहे. म्हणजे संधी तर आहे, परंतु गरज देखील होत गेलेली आहे. कारण की याच्यामुळे काय होतंय की ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये, गावखेड्यामध्ये पैसा जो आहे तो फिरू शकतो. ग्रामीण गावखेड्यातल्या अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा जर फिरला तर राहणीमान सर्वसामान्य लोकांचं सुधारू शकतं. त्याचा सोशल इम्पॅक्ट देखील आपल्या सर्वांना माहित आहे की चांगलं शिक्षण घेणं, चांगलं जीवनमान जगणं, चांगलं घरदार असणं, या सगळ्या गोष्टीची जी काही पूर्तता आहे ही आपल्याला करता येऊ शकते. आणि याच्या कारणासाठी आपल्याला त्या भागामध्ये त्या पिकनिहाय, अन्न उत्पादननिहाय तशा पद्धतीचं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तशा पद्धतीचे बिझनेस आपल्याला डेव्हलप झाले पाहिजेत. ते बिझनेस, असोसिएटेड बिझनेस देखील आपल्याला डेव्हलप होताना दिसतात. आणि याच्यामुळे काय होईल की ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आमूलाग्र बदल होताना दिसतील. आमूलाग्र बदल अशी की त्या भागामध्ये जर बघितलं गेलं, ती इंडस्ट्री जर जास्त दिवस चालली तर तिथे रोजगार जो आहे तो जास्त कालावधीसाठी रोजगार आपल्याला त्या लोकांना मिळताना दिसेल. आणि याचा ऑटोमॅटिक इम्पॅक्ट असा होईल की जे लोंढा जो आहे ग्रामीण भागातला तो शहराकडे पळतोय, तो शहराकडचा लोंढा जो आहे तो स्थानिक भागातच, ग्रामीण भागातच थोपवला जाईल आणि त्या भागात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे तिथलं अर्थकारण जे आहे, अर्थचक्र जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं चालेल आणि गावखेड जे आहे ते अधिक आपल्याला सुधारताना
या ठिकाणी दिसेल. आता हा टॉपिक जर खऱ्या अर्थानं बघायचा गेला तर तो प्रचंड मोठा वास्ट आहे, कारण की याच्यामध्ये प्रत्येक बाब जे आहे ते एकमेकाशी संलग्नता आहे, लिंक आहे. अगदी उत्पादनापासून ते मी सांगितलं की जो ग्राहक आहे लास्ट शेवटी आपण एक बाब समजून घेतली पाहिजे की ज्यावेळेस आपण स्वतः काय खात असतो, आपल्याला अजून भविष्यामध्ये काय खाण्यासाठी गरजा आहेत, शहरी भागातल्या गरजा आहेत. शेवटी ग्राहकांना आपण पाहिलं असेल की व्यवसायात ग्राहक हाच राजा म्हणा, देव म्हणा, तो मानला जात असतो आणि ग्राहकांच्या गरजा ह्या दिवसेंदिवस बदलत असतात. ट्रेंड हा बिझनेस ट्रेंड देखील बदलत असतो. आपल्या फूड हॅबिट ज्या आहेत त्या फूड हॅबिट आपण बदलताना पाहिलेल्या आहेत. जुन्या काळामध्ये हॉटेलमध्ये खाणं हे कनिष्ठपणाचं लक्षण होतं, परंतु आजच्या काळामध्ये आपण जे लक्षण पाहायला गेलं तर हॉटेलमध्ये खाणं हे चांगलं म्हणजे श्रेष्ठ क्लास जो चांगला क्लासचं लक्षण मानलं जात असतं. जुन्या काळामध्ये आपण बघितलं असेल की परिस्थितीमुळे लोकांना भाकरी खायला लागायची, परंतु आजच्या काळामध्ये बघितलं तर आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन भाकरी खाताना बघतो. म्हणजे बदलत चाललंय, फूड हॅबिट्स बदलत चालल्या. जुन्या फूडला पण चांगले दिवस येत चाललेले आहे. चांगल्या पद्धतीनं फक्त त्याला आपण ब्रँडिंग करणं गरजेचं आहे, त्याचं पॅकेजिंग चांगलं अट्रॅक्टिव्ह करणं गरजेचं आहे आणि विशेषतः त्याला जो इमोशनल सेन्स आहे की लोकल जे ग्रामीण भागामध्ये तयार केलेलं क्वालिटीचं आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं जर आपण त्या सेगमेंटमध्ये प्रमोशन केलं तर निश्चितपणे आपल्याला प्रत्येक सेगमेंटमध्ये, अगदी प्रमोशनच्या सेगमेंटमध्ये असू द्या, मार्केटिंगच्या लेवलला असू द्या, वेगवेगळ्या ज्या काय मूल्य साखळीतले टप्पे आहेत त्या टप्प्यावरती असू द्या, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ह्या 100% दडलेल्या आपल्याला दिसतील. आता बिझनेस कुठले करायचे, अन्न प्रक्रिया कुठल्या करायचे, कुठलंही पीक घेतलं ना, कुठलंही खाद्यपदार्थ घेतलं, कुठलंही अन्न घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. आता यशोगाथा आपण प्रचंड मोठ्या या क्षेत्रामध्ये आपल्याला अगदी साध्या झोपडपट्टीतून प्रवास झालेला आपण पाहिला असेल की सहकारी संस्था इथे दौंडच्या इथे, तर त्या संस्थेतल्या झोपडीतनं महिलांनी मसाल्याचं युनिट चालू केलं होतं. ते आज 1 करोडचं युनिट होण्यापर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे. म्हणजे या बिझनेसमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. स्पर्धक एवढे मोठे चांगले मल्टीनॅशनल ब्रँड्स, लोकल चांगले जे मोठे ब्रँड आहेत त्या ब्रँडला देखील टक्कर देत आपले स्थानिक या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही छोटे उद्योजक असतील, मध्यम स्वरूपाचे, मिड कॅप ज्याला म्हणतो, स्मॉल कॅप असेल, अशा पद्धतीचे उद्योजक देखील चांगल्या पद्धतीने प्रगती करताना दिसतात. आणि येणारा काळ जो आहे हा म्हणजे येणारा म्हणजे काय की किती वर्ष जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याला खाणं गरजेचं आहे आणि खाणं जे आहे फॉर्म बदलत जाईल. आता हॉटेलमधलं जे काही खाणं आहे ते देखील बघा की ग्रामीण, आता लोक काय करायला लागलेले आहेत की जिकडे तिकडे अॅग्रो टुरिझम, तिथं चांगल्या पद्धतीचं ग्रामीण भागातलं खाणं, आता ते चटण्या असतील, मसाले असतील, आपल्याला माहिती आहे मिरच्या असेल, ठेचा असेल, भाकरी असेल, आपल्याला चुलीवरती तयार केलेलं मटण असेल, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट घेऊन त्या बिझनेस माइंड्स त्याच्यामध्ये येताना आपल्याला दिसत आहेत. बिझनेस ट्रेंड्स आणि स्ट्रॅटेजीज या सगळ्या वापरल्या जात आहेत. लोकांना शेवटी वेगळं पण पाहिजे असतं. सातत्याने एक माणसाचा माइंडसेट आहे की त्याला वेगळं काहीतरी द्यावं लागतं. त्याच रुटीन लाईफ मध्ये तेच खाणं म्हटलं की तो कंटाळून जातो. जसं घरचं आपण तेच खाल्लं की कंटाळतो म्हणून आपण हॉटेलमध्ये जात असतो. तशाच पद्धतीनं जसं आपण बघतोय की हे नवीन जसं येईल तसं जुन्याचं पण पुन्हा दिवस येत राहणार आहे. तर त्याच्यामुळं आपण बघतो की शहरी भागामध्ये भीमतडी जत्रा सारख्या किंवा फूड स्टॉल्स असतात, फूड एक्झिबिशन्स असतात, अशा पद्धतीचे वर्ल्ड वाईड जगभरात वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन्स आपल्याला, जसं गल्फ फूड आहे किंवा जर्मनीला एक्झिबिशन असतं, प्रत्येक चांगल्या कंट्रीजमध्ये, जपानमध्ये एक्झिबिशन असतात. याच्यामध्ये फूड जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याचं शोकेस केलं जातं, तंत्रज्ञानाचं शोकेसिंग केलं जातं आणि हे तंत्रज्ञान पुन्हा त्याचं आपण बघितलं असेल की एक्सटेन्शन म्हणतो आपण, ज्याला विस्तार केला जातो आणि पुन्हा तो गावखेड्याकडे ते तंत्रज्ञान घेऊन जाताना आपल्याला दिसतात. प्रचंड मोठ्या संधी या क्षेत्रामध्ये. एखादा विषय जरी निवडायचा म्हटला तर त्याचा एक विषयाचा टॉपिक, आता माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला एक सेक्टर मी निवडून त्याच्यावरती मार्गदर्शन करत असतो. मायाग्री एफपीओ फेडरेशन नावाचं युट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावरती आपण वेगवेगळे छोटे व्हिडिओज बनवून 15-20 मिनिटाचे मी टाकलेले आहेत आणि अजून जवळपास 100-125 व्हिडिओज माझे लाईनअप मध्ये आहेत की जे ह्या सेगमेंटशी रिलेटेड, ऍग्री आणि ऍग्री बिझनेस, फूड प्रोसेसिंग सेक्टर जे आहे याच्याशी संदर्भात येत असतात. त्याच्यातल्या छोटे अडथळे असतात, आपल्याला माहिती नसते, मार्गदर्शन नसते आणि त्याच्यामुळे आपल्याला योग्य डायरेक्शन देण्याची गरज पडते. तर ती डायरेक्शन देण्याची गरज या ठिकाणी वाटली म्हणून मी तशा पद्धतीचे क्रिएटिव्ह युट्यूब चॅनल तयार केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. या सेक्टरवरती आपण विस्ताराने पुन्हा कधी संधी मिळाली तर निश्चितपणे बोलू. हे सेक्टर फार मोठं आहे. आताशी 5-6% कुठं ग्रोथ झालेलं आहे. अजून फार मोठा टप्पा आणि पल्ला आपल्याला गाठायचा आहे. रोजगाराच्या, व्यवसायाच्या, गुंतवणुकीच्या देखील फार मोठ्या संधी आहेत. गुंतवणूक देखील आपल्याला पाहायला असेल की पूर्वी ऍग्रिकल्चर सेक्टर किंवा फूड प्रोसेसिंग सेक्टरकडे गुंतवणूक करणं म्हणजे लोक लॉस हाच विचार करायचे, परंतु आता हा प्रॉफिटेबल बिझनेस सगळ्यांना दिसायला लागलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढचे 50, 100, 500, 1000 वर्ष जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये इनोव्हेशन येत राहणार आहेत.
त्याच्यामुळे इनोव्हेशन याच्यामध्ये रिसर्च होणार आहे, चांगल्या पद्धतीचा रिसर्च पण व्हायला लागलेला आहे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये यायला लागलेल्या आहेत. फक्त आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आपण एकाच गोष्टीत अडकून पडलो तर आपण नवीन नवीन गोष्टी शिकत नाही किंवा आपल्याला प्रशिक्षण घेण्याची गरज असते. कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, त्याच्यातले बारकावे समजून घेणं गरजेचं आहे, थोडासा अनुभव घेणं गरजेचं आहे. लगेच जाऊन आपल्याला कोरड्या विहिरीत उडी टाकायची गरज नाही. तर या दृष्टीनं या सगळ्या बाबी नवउद्योजकांनी समजून घेणं गरजेचं आहे. उद्योग करत असताना टप्पे आहेत, त्याचे प्रत्येक टप्पे ते समजून घेतले पाहिजेत आणि या उद्योगाकडे वळलं पाहिजे. मी म्हणेन की अन्न प्रक्रिया या क्षेत्रामध्ये आपल्याला अन्न प्रक्रिया, फूड टेक्नॉलॉजी असेल, फूड प्रोसेसिंग असेल, या सेक्टरमध्ये प्रचंड मोठा वाव आहे आणि त्या क्षेत्राकडे वळायला कायच हरकत नाही. अनेक बेरोजगार काय म्हणतात की मला आता मी शिकलो, BA झालो, BCom झालो, मला नोकरी मिळत नाही. नोकऱ्या कुठून निर्माण होणार आहेत? तुम्ही जर नोकरीची मानसिकता जर कायम ठेवून राहिला, नोकऱ्या कोण निर्माण करणार? एक लक्षात ठेवायचं की उद्योजक हा नोकऱ्या देणारा असतो. एक पुण्याचं काम करत असतो की तो अनेक कुटुंबांना जगवत असतो, अनेक कुटुंबांना आधार देत असतो, अनेक कुटुंबांना घडवत असतो. हे फार मोठं पुण्याचं काम आपल्या पदरामध्ये पडत असतं आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी तुम्ही उद्योजक व्हावं, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही निर्माण करावेत आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचं रिव्हॉल्युशन आपण करू शकतो. शिवाय लोकांना चांगलं अन्न देणं हे देखील एक पुण्याचं काम आहे आणि ते चांगलं अन्न देखील आपण लोकांना देऊ शकतो. आपणही खाऊ शकतो, इतरांनाही देऊ शकतो. आज विषयुक्त जे अन्न दिलं जाते ते आपण टाळू शकतो. विषमुक्त अन्न आपण देऊन आपल्या राष्ट्राला देखील आपण बळकट करू शकतो, सर्वांना आपण बळकट करू शकतो. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अधिक माहितीसाठी आपण माझ्याशी संपर्क करू शकता. या ठिकाणी आयोजकांकडे माझा संपर्क क्रमांक देखील आहे. मी आयोजकांचे आभार मानतो की आपण मला या ठिकाणी हा अत्यंत महत्वाचा विषय ज्याच्यामध्ये फार चांगल्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत हा आपल्या सर्व बांधवांच्या समोर मांडण्याची संधी दिली आणि कोणालाही काही मदत लागली तर निश्चितपणे मी आपल्याला मदत करण्यासाठी सदैव या ठिकाणी तयार आहे. कुठेही लागू द्या मदत, तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करू शकता. पुण्यामध्ये आपलं कार्यालय आहे, पुण्याच्या कार्यालयामध्ये येऊ शकता. औरंगाबादला आपलं कार्यालय आहे. लवकरच आपण हिंगोली या ठिकाणी कार्यालय, नाशिकला आहे. तर या ठिकाणी आपण आमच्याशी संपर्कात राहू शकता. फेडरेशन आपल्याला सदैव या ठिकाणी सहकार्य, वैयक्तिक जरी जमलं नाही तर आपण ग्रुप बिझनेस करू शकतो, समूहाच्या माध्यमातून बिझनेस करू शकतो, उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून, सहकारी संस्थांच्या माध्यमातून बिझनेस करू शकतो. इन्स्टिट्यूशनल क्रिएशन हा एक देखील फार मोठा आणि महत्वाचा टॉपिक आहे बिझनेस डेव्हलपमेंट मधला. तो पण जवळपास अर्धा पाऊण तासाचा इन्स्टिट्यूशनल क्रिएशन, कारण की इन्स्टिट्यूशनल क्रिएशन मधून आपण वेल्थ क्रिएट करू शकतो. आपण आज शेअर मार्केटमध्ये जरी पाहिलं तरी फूड प्रोसेसिंग मधल्या कंपन्या नवीन आपल्याला लिस्टिंग होताना दिसत आहेत. जुन्या कंपन्यांचे जर आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीनं मार्केट कॅपिटलायझेशन झालेलं दिसतं. नुकतंच आपण झोमॅटोचा IPO आला होता, तो देखील पाहिला असेल. ज्युबिलंट फूड सारख्या कंपन्या पाहिल्या असेल. देवयानीचा IPO आपण पाहिला असेल. मोठमोठ्या कंपन्या फूड सेक्टरमध्ये आता डेव्हलप होताना दिसत आहेत. तर या सेक्टरकडे आपण अधिक सकारात्मक पाहावं. याच्यामध्ये दडलेल्या संधी आपण ज्या आहेत, व्यावसायिक संधी, करिअरच्या संधी, त्या आपण टॅप कराव्यात अशी मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि मी इच्छा व्यक्त करेन. या ठिकाणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र याचे विद्यार्थी आघाडी जे आहे यांनी आजचा हा करिअर वाटा मधला 45वा कार्यक्रम जो आहे, या 45व्या लाईव्ह सेमिनार मध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रातील वेगवेगळ्या करिअरच्या संधी या विषयावरती मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानेन. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री दायगुडे मॅडम, जे आपल्याला कार्यकुशल अधिकारी जे आहेत, आपल्याला माहित आहे की त्यांच्या सोबत मला या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. अध्यक्षांच्या वतीनं मी त्यांची अनुमती घेऊन या ठिकाणी माझं लांबलेलं मार्गदर्शन थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण खूप विस्तृत अशा पद्धतीमध्ये आजच्या आपल्या पालक आणि विद्यार्थी तसेच सर्व मान्यवरांना खूप विस्तृत अशा म्हणजे उत्पादक पासून ते त्याला रिटेल किंवा कस्टमर पर्यंत आणि खूप काही गोष्टी ज्या प्रोसेसिंग मध्ये आहेत त्या तुम्ही विस्तृत मध्ये मांडल्यात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आता मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्षा जयश्री दायगुडे मॅडम यांना की त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यार्थी आघाडी आयोजित ऑनलाईन करिअरच्या वाटा यामधील आजचं 45वं पुष्प आहे आणि या 45व्या पुष्पामध्ये आदरणीय वक्ते ऍडव्होकेट विजयजी गोफणे सरांनी आपणा सर्वांनाच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील किंवा फळ प्रक्रिया क्षेत्रातील करिअरच्या वाटा
याबद्दल अतिशय सखोल अशी माहिती दिलेली आहे. जवळजवळ 40 ते 45 मिनिट हे सर्व मी ऐकतीये आणि याच्यातून आता सार कसं काय बाबा, काय नेमकं आपण बोलायचं असा विचार करत होते. अगदी इतिहासापासून अन्नाच्या पद्धती, अन्नाची उत्क्रांती आणि त्यामध्ये भारतामधले जे काही आपले तरुण रोजगार निवडणारे किंवा करिअर निवडणारे जे काही आपले बंधू आहेत, बांधव आहेत, त्यांनी कशा पद्धतीने नोकरीच्या शोधात न जाता रोजगार निर्माण करायला हवा, अनेकांना रोजगाराची संधी द्यायला हवी, अतिशय उत्तमरित्या मांडलेला आहे पहा. तसं पाहायला गेलं तर हा विषय खरोखरच खूप व्हास्ट आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे. कारण अगदी उत्पादन प्रक्रियेपासून ते म्हणजे उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजे उद्योजकता निर्माण होऊ शकते किंवा करिअर करता येऊ शकतं. ते जे टप्पे आहेत ते अतिशय सखोल पद्धतीने, सूक्ष्म रीतीने विजय सरांनी आपल्या सर्वांना सांगितलेले आहेत. अर्थात ते स्वतः कृषी तज्ञ आहेत, ऍडव्होकेट आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी मार्गदर्शक म्हणून, कन्सल्टंट म्हणून कार्य केलेलं आहे आणि स्वतः आता ते वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. आता त्यांनी ज्या काही बऱ्याचशा गोष्टी आपल्या सर्वांना मार्गदर्शक स्वरूपात सांगितलेल्या आहेत, त्यांचा पुन्हा काही मी उहापोह करत नाही किंवा त्या गोष्टी मी आता सांगत नाही. परंतु खरोखर मलाही असं वाटायला लागलं की प्रत्येकाला वाटतं की एमपीएससी, युपीएससी करावं, अधिकारी व्हावं, नोकरी करावी. त्याही पेक्षा याच्या पुढे जाऊन आपण नोकरी देणार कुठेतरी व्हावं, अशा पद्धतीचा विचार निश्चितच करायला हवा. अशा पद्धतीचा विचार केला तर निश्चितच बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अन्न प्रक्रिया उद्योग जो आहे भारतामध्ये, सरांनी सांगितलं की विविध प्रकारचं प्राकृतिक वातावरण आहे. म्हणजे जगामध्ये जे वातावरण आहे, जगामध्ये जी प्रकृती आहे, ती सर्व प्रकृती एकत्रितरित्या आपल्या भारतामध्ये नटलेली आहे आणि त्यामुळेच अर्थात प्रत्येक राज्यातली अन्न पद्धती वेगळी आहे. वेगवेगळ्या प्रकारचं अन्न पिकवलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून बनवलं जातं. मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की आपण सर्वांनी अध्यक्षीय भाषण किंवा बोलण्याची संधी दिलेली आहे. भाषण नको म्हणायला, आपण बोलण्याची संधी दिलेली आहे. आता मला जो थोडा काही वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रशासनातील माझे जे काही अनुभव आहेत ते मला त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी संधी दिलेली आहे. अर्थात गेल्या 16 वर्षापासून मी कार्यरत आहे. त्यामध्ये सुरुवातीला 4-5 वर्ष मी खाजगी क्षेत्रामध्ये काम केलं आणि 2010 पासून मी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहे. वेगवेगळ्या पदांवर त्या ठिकाणी काम केलेलं आहे. अनुभव अतिशय चांगले आलेले आहेत. वाईट किंवा कटू अनुभव खूप कमी आलेले आहेत. निश्चितच एज्युकेशन फील्ड पुण्याचं क्षेत्र आहे असं सर्वजण म्हणतात. सुरुवातीला काही वर्ष मी एमपीएससी चे क्लासेस म्हणजे स्टडी सर्कल असेल, चाणक्य मंडल असेल, युनिक अकॅडमी असेल, लालबागचा राजा असेल, या ठिकाणी अध्यापन करण्याचं कार्य केलं. कारण मी स्वतः राज्यसेवेची तयारी करत होते. 8 राज्यसेवेच्या क्लास 1च्या मेन्स दिल्या, एक इंटरव्ह्यू दिला, परंतु एज्युकेशन मध्ये माझं सिलेक्शन झालं. परंतु सिलेक्शन झाल्यानंतरही माझी प्रक्रिया सुरूच होती की कुठेतरी इच्छा होती आपण डीवायएसपी व्हावं, डेप्युटी कलेक्टर व्हावं. अर्थात त्याच्यानंतर एज्युकेशन हे फील्ड आवडायला लागलं आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याची संधी या क्षेत्रामध्ये मिळाली. स्वामी विवेकानंद म्हणतात की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. म्हणजे शिक्षण काय आहे तर मानवाच्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण, अशी स्वामीजींनी त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे.
थोडक्यात पाहायचं झालं तर आपण असं म्हणूयात की मानवाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. खरोखर जीवन जगायला जे शिकवतं ते शिक्षण. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अं, आपली जी काही भारताचं भविष्य आहे किंवा उज्ज्वल भारताची जी जी काही पिढी आहे, हे घडवण्याचं काम करणारं हे क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण जीवन कसं जगायचं हे त्या ठिकाणी सर्वांना शिकायला मिळतं. आणि मला संधी मिळाली ती गेली 11 वर्ष झालं मी म्हणजे आहे 12वं वर्ष चालू आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून मुंबईमध्ये काम केलं. त्यानंतर जिल्हा विज्ञान क्षेत्रामध्ये विज्ञान सुपरवायझर आणि म्हणजे सायन्स सुपरवायझर आणि सायन्स कन्सल्टंट म्हणून विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर काम केलं. आणि 2016 पासून प्रशासन अधिकारी म्हणून खोपोली नगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. 1ली ते 8वी हा जो काही प्राथमिक शिक्षणाचा टप्पा आहे, म्हणजे प्राथमिक उच्च प्राथमिक असेल, तर या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना अगदी म्हणजे मुलांच्या अतिशय मनामध्ये जाऊन काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक मूल शिकू शकतं याची जाणीव झाली. आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळे उपक्रम राबवून आपण आपल्या कामाचा आनंद कसा घेऊ शकतो, प्रामाणिकपणे आपण काम कसं करू शकतो याचा एक खूप चांगला अनुभव आला. आणि हा अनुभव घेत असताना वेगवेगळे प्रयोग करत असताना म्हणजे स्वतःही आनंद घ्यावा, मुलांनीही आनंद घ्यावा, शिक्षकांनीही आनंद घ्यावा आणि सकारात्मक ऊर्जेची निर्मिती कशा पद्धतीने होऊ शकते याचा खरोखर खूप चांगला अनुभव आला. आणि केवळ आपण एकटं काहीच करू शकत नाही. आपल्या बरोबर अनेक लोक हवे. जर भारताचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर 6 ते म्हणजे 14 हा जो वयोगट आहे अतिशय महत्वाचा आहे. याच वयामध्ये आपण संस्कार करू शकतो आणि शिक्षण हे संस्काराचं अतिशय उत्तम प्रकारचं माध्यम आहे. या सर्व गोष्टी लक्षात आल्या. शासनाचे वेगवेगळे उपक्रम असतील, शिक्षकांच्या मनातील काही कल्पना असतील, स्वतःच्या मनातील काही कल्पना असतील, या कल्पनांचा आधार घेऊन प्रशासनामध्ये गेली 11 वर्ष झाले अतिशय आनंदी पद्धतीने काम करत आहे. याच्यामध्ये माझे सहकारी असतील, वरिष्ठ असतील, या सर्वांनीच खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आम्ही सर्वांनी मिळून काम केलं. आणि या 6 वर्षांमध्ये जी काम करण्याची संधी मिळाली मला खोपोलीमध्ये, म्हणजे ती जीवनातील उत्तुंग आनंद देणारी एक संधी माझ्यासाठी म्हणजे आहे. होती म्हणण्यापेक्षा आहे, अजूनही आहे ती आणि यापुढेही राहील. मी स्वतः आता या ठिकाणी काय काय केलं तेही थोडंसं सांगेल. की मुलांना असं असं बऱ्याचदा म्हटलं जातं की कृतीतून जर आपण एखादी गोष्ट मांडली तर तिचा जो ठसा आहे तो ठसा कायमचा उठतो. तर अशा पद्धतीने आम्ही कृतीयुक्त शिक्षणाला खूप महत्व दिलं. आणि असं म्हणतात की ध्यान से भी बडा गान होता है और नृत्य होता है. मग आम्ही 1ली ते 5वीची जी काही मुलं आहेत त्यांना अशा पद्धतीने मूर्त स्वरूपातून अमूर्त गोष्टींचं ज्ञान करून देण्याचा प्रयत्न केला. मग गायन असेल, नृत्य असेल, त्यांच्यामधील आत्मविश्वास किंवा नेतृत्व गुण जो आहे तो अशा पद्धतीने आम्ही जागवण्याचा प्रयत्न केला. यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. YouTube चॅनलवर ते प्रयोग ते उपक्रम त्या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. वाईट अनुभव सांगण्यासाठी औषधासाठी सुद्धा आता सध्या तरी नाहीये. प्रशासनात चांगलेच अनुभव खूप आले. कारण क्षेत्रच असं आहे, शिक्षण क्षेत्रच असं आहे की तुम्ही जर प्रामाणिकपणे आणि चारित्र्य संपन्न राहून जर काम केलं तर तुम्हाला बहुधा वाईट अनुभव औषधाला सुद्धा मिळत नाही. आणि हा 100% खरा अनुभव आहे. आणि
शिक्षक जे आहेत म्हणजे अगदी या नगरपालिकेमधले सर्व शाळांमधील शिक्षक असतील, पत्रकार असतील, नगरसेवक असतील, सीओ असतील, मग या सर्वांनाच एकत्र हे करून की बाबा आपण अशा पद्धतीने एक कुटुंब आहोत आणि आपण एक कुटुंब म्हणून आणि त्याचं एक पालकत्व जे आहे की शिक्षकांचं पालकत्व, विद्यार्थ्यांचं पालकत्व अशा पद्धतीने साखळी पद्धतीने गेल्यामुळे कुठेच काही अडचण आली नाही. आमच्या शाळांमध्ये अगदी बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लेवलची मुलं आहेत. त्या मुलांमध्ये खरोखर एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य शिक्षकांनी केलं. शिक्षकांमध्ये जे काही गट होते पूर्वी, ते गट सुरुवातीला पूर्णतः काढून टाकले, की आपल्याला एक कुटुंब म्हणून काम करायचंय आणि त्यासाठी सर्वांनी सपोर्ट केला. प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे कोणालाही बिलकुल त्रास होऊ दिला नाही, की आपल्या घरामध्ये आपण आपले जसे बंधू भगिनी असतात आपल्या घरातील तशा पद्धतीने सर्वांशी वागण्याची पद्धत ठेवली. त्याच्यामुळे कठोर भाषेचा वापर अगदी औषधालाच करावा लागला. नाही म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने जर ठरवलं तर निश्चितच शिक्षण क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्याचं, जीवन कसं जगावं हे मुलांना शिकवण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. यामध्ये सर्वांचाच खूप मोलाचा वाटा आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. काय बोलावं हा तर खूपच मोठा प्रश्न होता. परंतु जे काही सुचलं ते या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त केलं. जसं आपल्याला जे आवडतं, आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये रुची आहे, अभ्यास करण्याची आपली त्या क्षेत्रामध्ये प्रवृत्ती होती, अशाच प्रकारचं क्षेत्र आपण सर्वांनी मला असं वाटतं निवडायला हवं. प्रत्येकाची आवड वेगळी असते. अर्थात माझी वैयक्तिक शिक्षणाची आवड होती म्हणून हे क्षेत्र मला मिळालं. मला असं वाटतं की आपण सर्वांनीच या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. काही चुकलं असेल बोलताना थोडंसं इकडे तिकडे झालं असेल तर म्हणजे क्षमा असावी. आणि मला असं वाटतं की मी या ठिकाणी थांबते. आपणा सर्वांचेच पुन्हा खूप खूप आभार या ठिकाणी मी मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव स्वतःचे असतील आणि जे काही गोपने सरांनी याच्या अगोदर काय बोलले त्याच्यावरचे विवेचन पण आपण खूप चांगल्या पद्धतीने केलं. याच्यानंतर मी विनंती करतो की महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडीचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर दत्ताजी डांगे सर यांना की त्यांनी आजच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. डांगे सर. हा, जय मल्हार. आवाज येतो का सर? हो सर, परफेक्ट आवाज आहे. येतोय? हा, ठीक आहे, ओके. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यार्थी आघाडी आयोजित ऑनलाईन करिअर वाटा या व्याख्यानमालेमध्ये आज 45वे पुष्प गुंफण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये आजचा व्याख्यानाचा जो विषय होता तो विषय असा आहे की अन्न प्रक्रिया क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी. या विषयावरती सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट विजयजी गोपने सर यांनी या विषयावर अतिशय सुंदर पद्धतीनं विवेचन केलेलं आहे. जवळपास सरांनी 45 ते 48 मिनिटांमध्ये मराठी माणसांचं मन हे उद्योजक क्षेत्राकडे वळवणं का आवश्यक आहे या गोष्टीवरती त्यांनी अधिक प्रभावी पद्धतीनं निरूपण केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपण निश्चित पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि ग्रामीण भागामध्येच खऱ्या अर्थानं रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तर शहराकडे जाणारा जो रोजगाराच्यासाठी जाणारा लोंढा जो आहे तो आपल्याला ग्रामीण भागामध्ये थोपवता येईल. एकंदरीत सध्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये
वारंवार ट्रेंड्स बदलत आहेत. अन्न खाण्याच्या सवयी बदलत आहेत. अन्नाच्या बाबत जे मानसिकता आहे, भावनिक मानसिकता जी आहे ती बदलते आहे आणि या गोष्टीचा सर्व बिझनेस दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. या गोष्टीवरती ऍडव्होकेट गोपने सरांनी खूप सुंदर पद्धतीनं विवेचन केलं. त्यासाठी त्यांनी जर्मनी, जपान, अमेरिका यासारख्या पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये कशा स्वरूपानं खाद्य संस्कृती विकसित झालेली दिसते आणि तशा स्वरूपाची संधी भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आतापर्यंत फक्त 5 ते 6% विकास झालेला आहे. त्यामुळं भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांसाठी हे क्षेत्र अतिशय मोठ्या प्रमाणात खुलं आहे. परंतु अजूनही आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे असणारा स्ट्रॉंगपणा जो आहे किंवा स्ट्रेंथ जी आहे त्याची त्यांना माहिती नाही आणि आजच्या व्याख्यानातून ऍडव्होकेट विजय गोपने सरांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये निश्चित पद्धतीनं एक स्फुल्लिंग चेतवलेलं आहे आणि साध्या आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना अपील केलेलं आहे. हे अपील जे आहे त्यांना निश्चितच भावेल. एकंदरीत त्यांचं शेड्यूल प्रचंड बिझी असतं, तरी सुद्धा त्या शेड्यूल मधून त्यांनी आपण मंचाने केलेल्या विनंतीला मान देऊन ते आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी सुंदर पद्धतीचं व्याख्यान दिलं. त्याबद्दल विद्यार्थी आघाडीच्या वतीनं त्यांचं खूप खूप हार्दिक आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय जयश्री धायगुडे मॅडम ह्या खर तर प्रशासकीय अधिकारी आहेत. प्रशासनातल्या विविध करिअरच्या संधी या संबंधानं यापूर्वी आपल्या विद्यार्थ्यांना व्याख्यान आपण दिलेलं आहे. तरी सुद्धा मॅडमनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा असलेला अनुभव जो आहे तर तो अनुभव शेअर केला. खर तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींना विशेषतः किंवा महिलांना त्यांच्यामध्ये असणारं जे बुजरेपण जे असतं तर ते बुजरेपण टाकून देऊन जयश्री धायगुडे मॅडमनी एक सक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या पटलावरती आपली नाममुद्रा उमटवलेली आहे. आणि केवळ नाममुद्राच उमटवलेली आहे असं नाही, तर महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारीचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. खर तर मानवाच्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण हे स्वामी विवेकानंदांचे वचन मॅडमनी प्रत्यक्षात त्यांच्या कृतीतून ते दाखवतात. एकंदरीत 6 ते 14 वयोगट हा शिक्षणासाठी फार महत्वाचा वयोगट आहे. कारण या वयातच केलेले संस्कार हे विद्यार्थ्यांना लाईफ टाइम गरजेचे ठरतात. परंतु अजूनही आपल्याकडं शिक्षणाच्या संकल्पना ज्या आहेत त्या पारंपरिक स्वरूपाच्या आहेत. त्याला वेगळ्या स्वरूपाचा टच आपल्यासारखे प्रशासकीय अधिकारी जेवढ्या आनंदानं आणि उत्साहानं यामध्ये परिवर्तन करू शकतील हे निश्चित अपेक्षा आहे. आणि आपल्याकडूनच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी आपले जे प्रयत्न आहेत ते आपण या व्याख्यान अध्यक्ष मनोगतातून सांगितले. त्याबद्दल आपलेही खूप खूप हार्दिक आभार. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक प्रमोद बेडे सर यांनी केलं. त्याबद्दल विद्यार्थी आघाडीच्या वतीनं खर तर ते आपल्या संघटनेचा एक अविभाज्य घटक आहेत आणि घरच्या माणसांचे आभार खर तर मानायचे नसतात, तरी सुद्धा एक औपचारिकतेचा भाग म्हणून प्राध्यापक प्रमोद बेडे सर यांनी सुंदर पद्धतीनं प्रास्ताविक केलं. खर तर या एकूण सिरीज मध्ये सरांनी खूप फार मोठं सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्याबद्दल प्रमोद बेडे सरांचेही खूप खूप हार्दिक आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये मंचाचे विविध पदाधिकारी जे आहेत आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारे, आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप देणारे माननीय आदरणीय मधुजी शिंदे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर JP बघेल सर, त्याचबरोबर डॉक्टर गोपाळ शिंदे सर, त्याचबरोबर कचरे सर आणि विविध पदाधिकारी आहेत. सर्वांचीच नावं घेणं वेळेच्या मर्यादेत शक्य नाही. तर विद्यार्थी आघाडीचे आणि महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे सर्व
पदाधिकारी आपलेही खूप खूप हार्दिक आभार. आणि हा कार्यक्रम पाहणारे, फेसबुक पेज वरून पाहणारे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्याच्या पूर्वी मी एक उद्घोषणा करू इच्छितो. खर तर 21 जुलै 2021 पासून ही व्याख्यानमाला आपण जी आयोजित केलेली होती, ती व्याख्यानमाला आयोजित करत असताना आपला मूळ उद्देश, एकंदरीत सुरुवातीला ही व्याख्यानमाला आपल्याला 10 दिवसासाठी आपण ते निश्चित केलेली होती. नंतर ती 15 दिवसावरती गेली. 15 दिवसाची व्याख्यानमाला पुन्हा 21 दिवसावरती गेली, 1 महिन्यावरती गेली, आणि बघता बघता आज या व्याख्यानमालेचं 45वं पुष्प गुंपलेलं आहे. म्हणजे जवळ 1.5 महिना ही व्याख्यानमाला अखंडित पद्धतीनं चालत आलेली आहे. ही व्याख्यानमाला चालण्यामध्ये किंवा चालवण्यामध्ये आमचे IT सेलचे टेक्निशियन जे आहेत, माननीय बीर कोळीकर सर, त्याचबरोबर प्राध्यापक प्रमोद भिडे सर, त्याचबरोबर आता सगळेच जे आहेत, महेश धायगुडे सर आहेत, डॉक्टर गोपाळ शिंदे सर आहेत, मधु शिंदे साहेब आहेत, JP बघील साहेब आहेत, पांडुरंग धायगुडे सर आहेत, आकाश सरीक आहेत, चैतन्य शिंगाडे आहे, सविता दुधभाते आहेत, वंदना शेंडगे मॅडम आहेत, आणि मंचाचा भाग असणारे सर्वच पदाधिकारी आहेत. माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्याचं नाव राहू शकतं, तरी सुद्धा आपल्या सर्वांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम आपण सुंदर पद्धतीने इथपर्यंत आणलेला आहे. आणि या कार्यक्रमाची उद्या शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी आपण याच वेळेस, म्हणजे सर्वसाधारणतः आपल्या नेहमीचा वेळ जो आहे सायंकाळी 7:30चा, तर यावेळी या कार्यक्रमाचा सांगता समारंभ निश्चित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून धनगरांच्या इतिहासाचे गाडे अभ्यासक माननीय संजीवजी सोनवणे साहेब हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्याचबरोबर माननीय डॉक्टर विठ्ठल ठोंबरे, आपल्याला माहित आहे जय मल्हार मालिका TV वरती जी चालली, अतिशय चांगल्या पद्धतीने चालली, तर त्या मालिकेचे जे सल्लागार आहेत किंवा संवाद लेखक आहेत, ते प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल ठोंबरे सर हेही कार्यक्रमामध्ये माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब हेही कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्याचबरोबर माननीय मधु शिंदे साहेब, डॉक्टर JP बघेल साहेब, आणि याही पलीकडे मला आपल्याला सांगायला आवडेल की पद्मश्री डॉक्टर श्यामसिंह शशी साहेब, ज्यांचं महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये एक थोर साहित्यिक म्हणून ज्यांची नाममुद्रा खूप आदराने घेतली जाते, असे श्यामसिंह शशी साहेब यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये येण्याचं कबूल केलेलं आहे. आणि त्यांना आपण नियोजित पद्धतीनं अध्यक्षपद देऊ केलेलं आहे. तर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं होणार आहे. आणि त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात जशा अतिशय चांगल्या पद्धतीने जशी झाली, तसंच या कार्यक्रमाचा समारोप सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे, आणि तो करण्याचा आपण निश्चित केलेला आहे. तरी या प्लॅटफॉर्मवरून हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आणि त्यांचे पालक, माता पिता, सर्व सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, या सर्वांना विनंती करतो की उद्या होणाऱ्या सांगता समारंभासाठी आपण आपला सहभाग नोंदवावा. धन्यवाद. जय मल्हार.